ठीक आहे, ठीक आहे. ओके, हा. सो धोती कोणती पाहिली आहे हटमध्ये? वस्त्र धोती. नेती कोणती पाहिली आहे हटमध्ये? सूत्र नेती. त्राटक कोणतं पाहिलंय हटमध्ये? ज्योती त्राटक. ज्योती. नाही, नाही. बाह्य त्राटक. अंतर की बाह्य असे दोन फरक आहेत. ओके सो बाह्य ओके. त्राटक बघितलं आपण. ओके. हम्म. आणि बस्ती कोणती पाहिली आहे? जलबस्ती पाहिली. जल. हा. आता नवली कोणती पाहिली आहे? पोटाचीच असते ना नवली तर. हा, भ्रमर नवली. वाम, भ्रमर. दक्षिण आणि मध्य असे प्रकार राईट पण राईट. असतात हो त्याच्यात. सो भ्रमर हो. नवली पाहिली. ठीक आहे. हम्म, आणि हम्म. कोणता राहिलं? कपालभाती विथ एअर. हा, हो. कारण तिथे विथ वॉटर आहे. घेरंड्यामध्ये विथ वॉटर आहे, त्यामुळे हम्म. इथं विथ एअर पाहिली जे आपण रेग्युलर करतो ती. ठीक आहे. येस, हे झालं हटचं. आता रिसेंटलीच आपण घेरंड्याचं पाहिलेलं आहे, म्हणून आता डायरेक्ट कम्पॅरिझन बघूया दोघांमध्ये. येस. सो कंपॅरिझन बिटवीन षटकर्मा ऑफ हठयोग प्रतिपिका अँड घेरंड संहिता. कंपल्सरी क्वेश्चन. हा, हे एवढं पीपीटी पाठ केलं की 20 मार्क हातात असतात आपल्या. ठीक आहे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि थोडं थोडं आठवत चला. ओके. योगिक प्रिन्सिपल्स. योगिक पर्पज ऑफ षटकर्मा. षटकर्माचं आपण पर्पज काय पाहिलं होतं? षटकर्मा का सांगितले होते हठयोग प्रतिपिकेमध्ये? थोडंसं आठवा. आपण डिस्कस पण केलंय. का सांगितलेलं किंवा कोणी करायचे? प्राणायाम मग करण्यापूर्वी आणि मेद असलं की आधी षटकर्म करून मग प्राणायाम करायचा. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि कोणी नाही करायचं? जे व्यवस्थित आहेत त्यांनी नाही केलं तरी चालेल. ज्यांना हे दोन प्रॉब्लेम नाहीयेत, ज्यांचे दोष समस्थितीत आहेत, त्यांनी नाही करायचं. ठीक आहे. असाही प्रश्न विचारतील. कोणी करायचं, मग कोणी नाही करायचं, हेही विचारू शकतात. ठीक आहे. ज्यांना हे मेदश्लेष्म अधिक नाहीये आणि ज्यांचे दोष समभावमध्ये आहेत, म्हणजे बॅलन्स्ड आहेत, त्यांनी नाही करायचं. ते श्लोकामध्ये आहे, आपण वाचलेलं आहे. आठवत नसेल तर एकदा रेकॉर्डिंग करा. ठीक आहे. ओके. सो कोणी करायचं हे कळलं का? व्हाय षटकर्मा. सो दो षटकर्मा आर कॉल्ड क्लिन्झिंग टेक्निक और शुद्धी क्रियास. इन योगा दे आर व्हॅल्यूड फॉर लिटिल मोर दॅन दॅट. म्हणजे एवढं नुसतं वर्करने दिसतं आपल्याला, फक्त प्रत्येक पार्टचं क्लिन्झिंग होतंय. इंटरनल क्लिन्झिंग. हा, एक्सटर्नल सोपं आहे आपल्याला, पण इंटरनल क्लिन्झिंग होतंय इतकाच त्याचा उपयोग नाहीये. हे ऍक्च्युली ना केल्यानंतर फार फरक जाणवतो. हलकेपणा म्हणतो ना आपण. ओके. जसं आपण डिटॉक्सिफिकेशन किंवा असं काहीतरी जर शंख प्रक्षालन वगैरे करत असू, तर जेव्हा आपली ती इंटरनल ह्याचा ट्रॅक आहे, डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, तो क्लीन झाल्यानंतरचं जे ते फील आहे ना, ते केल्यानंतरच समजतं. सो बाकी काय फायदे आहेत? समजा हे क्लिन्झिंग आपण रेग्युलर करत असू, तर द पर्पज ऑफ षटकर्मा इज टू ब्रिंग बॅलन्स ऑफ 3 दोषा, वात, पित्त, कफ. त्यांना दोष का म्हटलेत? कारण एक्सेस लेवलमध्ये झालं. आता डॉमिनेटिंग प्रत्येकामध्ये कुठलं तरी असणारच आहे. त्यानुसार जर तुमचं आचरण नाही झालं आणि इनकेस त्याचा प्रकोप वाढला तुमच्या शरीरामध्ये, समजा पित्त प्रकृती आहे आणि काहीतरी पित्त प्रवृत्ती वाढणारं तुम्ही खाल्लं आणि त्याचा तुम्हाला त्रास झाला, तर हे आपल्या डेली ऍक्टिव्हिटीजवरती अफेक्ट करणार आहे ना. मग असं जर इम्बॅलन्स झाला असेल, तर तो बॅलन्समध्ये करण्यासाठी षटकर्माच केले जातात. ब्रिंग बॅलन्स टू माइंड अँड बॉडी प्रोसेसेस. पित्त वाढल्यानंतर शांत चित्त राहतं का सांगा? किंवा कफ वाढल्यानंतर आपण हेल्दी आणि आपण पीसफुल माइंड राहतं का आपलं? नाही. आपल्यातले हे जे दोष कमी जास्त झाले ना, आपलं माइंड सगळ्यात जास्त डिस्टर्ब होतं. आपण डिस्टर्ब होतो, माइंड डिस्टर्ब होतं आणि आपल्या भोवतीचं वातावरण, घरातलं वातावरण पण डिस्टर्ब होतं. मग हे जर पित्त म्हणजे हे जे त्रिदोष आहेत जर बॅलन्समध्ये राहिले, तर माइंड पीस किंवा बॅलन्स माइंड अँड बॉडी प्रोसेसेस. एकाच सगळं एक भाग जरी आपला बॉडीतला कुठला दूषित झाला, तर त्याच्यामुळं बाकीच्यांना अफेक्ट होतं. बाकीच्या गोष्टींवरती जास्त लोड येतो, ज्यांच्यावर कमी काम. त्यामुळे सगळेच जर हेल्दी असतील, तर प्रत्येक जण आपापलं काम वाटून घेतात आणि व्यवस्थित करत असतात. सो बॉडी प्रोसेसेस आणि माइंड हे बॅलन्स ठेवण्यासाठी पण षटकर्म गरजेचे आहेत. बॅलन्स प्राण फ्लो इन इडा पिंगला नाडी. स्टिम्युलेट द फ्लोज थ्रू सुषुम्ना नाडी. इडा आणि पिंगला नाडीमध्ये आपण बघितलं होतं, जर आपले बॉडी प्रोसेसेस नीट नसतील चालत, तर त्यांच्यामधून जो वायू वाहतो तो एकतर ऑब्स्ट्रक्ट होतो किंवा उलटा व्हायला लागतो.
नाडींमधून जो वायू वाहतो तो, मग त्यांना त्यांचा फ्लो क्लिअर ठेवण्यासाठी आणि सुषुम्ना नाडीला स्टिम्युलेट करण्यासाठी, तो फ्लो स्टिम्युलेट करण्यासाठी किंवा सुषुम्ना नाडीपर्यंत जाण्यासाठी स्पिरिच्युअल पाथची गरज आहे. पण स्पिरिच्युअल पाथ पर्यंत जाण्यासाठी पण आपलं बॉडी इज फर्स्ट थिंग ना. आपण यम नियम आसन प्राणायाम कडून समाधीपर्यंत जातो, डायरेक्ट समाधीपर्यंत पोहोचता येत नाही. शरीरच जर आजारी असेल, शरीरात जर हेल्दी नसेल तर आपण त्या स्पिरिच्युअलिटीकडे नाही जाऊ शकत. मग शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी षटकर्मास करून इडा पिंगला नाडीमधला फ्लो बॅलन्स करण्यासाठी आणि हळूहळू तिथून सुषुम्ना नाडीला स्टिम्युलेट करण्यासाठी गरजेचं. टू रिमूव्ह एक्सक्रीट टॉक्झिन्स फ्रॉम अवर बॉडी. ओके, एक्सेस, आता मेद आणि श्लेष्मय, तर त्यातलं मेद जे आहे, एक्सेस फॅट, ते बॉडीमध्ये कंटिन्युअसली टॉक्झिन्स रिलीज करत असतात. आपल्या बॉडीमध्ये एक्सेस काहीच नकोय. जसं अति सर्वत्र वर्जते, तसं एक्सेस कुठलीही गोष्ट झाली की ती त्रासदायक असते. मग जे ते एक्सेस फॅट आहे ते कंटिन्युअसली टॉक्झिन्स रिलीज करत असतात बॉडीमध्ये, आणि म्हणून आपलं काय म्हणतात ऑक्सिडेशन होतं बॉडीमध्ये. म्हणजे ते मानेवरती काळं किंवा असं काही जिथे घड्या पडतात शरीरामध्ये, तिथे जे काळं साठतं, मेद जास्त असणाऱ्या लोकांमध्ये बघू शकता तुम्ही, तर ते ऑक्सिडेशन आहे. मग ते आपल्याला नको असेल, टॉक्झिन्स काढून टाकायचं असेल तर टू रिमूव्ह एक्सक्रीट टॉक्झिन्स फ्रॉम अवर बॉडी षटकर्मा इज नेसेसरी. टू क्लीन्स अवर बॉडी फ्रॉम इनसाइड अँड कीप हेल्दी, शरीर आतून क्लीन होऊन हेल्दी ठेवण्यासाठी गरजेचे. प्रोव्हाइडिंग स्ट्रेंथ टू इंटरनल सिस्टीम्स लाईक सर्क्युलेशन, डायजेशन, रेस्पिरेशन अँड इम्युनिटी. ओके, या सगळ्या ज्या आहेत या रोजच्या क्रिया आहेत, सर्क्युलेशन, डायजेशन, रेस्पिरेशन, इम्युनिटी. पण ह्या सगळ्या काय म्हणू शकतो आपण, त्यांच्यातली मरगळ काढून त्यांना जर चांगलं ऍक्टिव्हेट करायचं असेल, म्हणजे काय, रेस्पिरेशन तर आपण रोजच करतो, पण मग प्राणायाम केल्यानंतर रेस्पिरेशन सुधारतं असं आपण का म्हणतो? जे प्राणायाम नाही करत त्यांचंही रेस्पिरेशन होत असतं, आणि जे तुम्ही लोक प्राणायाम करता तुमचंही रेस्पिरेशन होतं. पण दोघांमध्ये फरक काय आहे? तुम्ही ऍक्टिव्हली रेस्पिरेशन होते आणि तुम्ही जास्त ऑक्सिजन प्रत्येक सेल पर्यंत प्रोव्हाइड करताय. हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत, म्हणजे प्राणायाम का करायचा ह्याचं रिझन तर ते आहे ना, की रेस्पिरेशन असंही सगळेच माणसं करतात, पण मग आपलं जे प्राणायाम करतात त्यांचं रेस्पिरेशन स्पेशल का असतं? कारण जास्त ऑक्सिजन आपण प्रत्येक ब्रिदिंग मधून घेतो आणि प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवतो. ठीक आहे. परत भस्त्रिका, कपालभाती, हे तर शुद्धिक्रिया आहेत. म्हणजे आपण रेस्पिरेटरी ट्रॅक मधून रोज 60 किंवा 120 जे स्ट्रोक करतो, त्यातनं आपण जे काही टॉक्झिन्स आपल्या हवेतून नेझल ट्रॅक मध्ये गेलेले असतात. कारण नेझल ट्रॅक कसं आपला ओपन आहे, तिथं काही कुठं क्लोज नाहीये, कारण श्वास आपल्याला घेण्याची कंटिन्युअस गरज आहे. जसं आपलं इसोफेगस, अन्ननलिका बंद आहे, तसं आपलं श्वासनलिका बंद नाही होत, ती कंटिन्यू चालूच असते जोपर्यंत आपण तो अंड गिळत नाही, म्हणजे आपला एपिग्लॉटिस आपण ड्रॉप करत नाही ट्रकियावरती, तोपर्यंत पूर्ण ट्रॅक ओपन असतो. मग अशा ट्रॅकमध्ये इन्फेक्शन पण हवेतली जाण्याची किंवा प्रदूषण जाण्याचे जास्त चान्सेस असतात, म्हणून रिकरंट इन्फेक्शन आपल्याला रेस्पिरेटरी ट्रॅकचे होतात. पण मग आपण रोज कपालभाती करून काय करतो, तो शुद्धिक्रिया करतो. म्हणजे जे काही 24 तासात काही साठला असेल टॉक्झिन्स वगैरे, तर आपण तिथल्या तिथं ते बाहेर काढून टाकतो आणि तो ट्रॅक जो आहे तो क्लीन ठेवतो. ठीक आहे. सो सर्क्युलेशन काय हा षटकर्मांचा याच्यामध्ये काय आहे, तर तुम्ही क्लीन्स केल्यानंतर सर्क्युलेशन सुधारतं. ओके, क्लिन्झिंग कशाचं आहे आपलं? मेनली आपण बघितलं रेस्पिरेटरी ट्रॅकचं आहे, डायजेस्टिव्ह ट्रॅक, अप्पर डायजेस्टिव्ह ट्रॅक, लोअर डायजेस्टिव्ह ट्रॅक आणि नवलीनी सर्क्युलेशन वाढतं, डायजेशन वाढतं, रेस्पिरेशन वाढतं, आणि हे सगळं वाढल्यानंतर बाय डिफॉल्ट इम्युनिटी वाढते. ठीक आहे. सो हे झालं वाय षटकर्म. आता डिफरन्स सुरू होतो. ठीक आहे. पहिलाच डिफरन्स जो आहे तो त्यांच्या श्लोकांमध्ये आहे. धौतीर बस्ती तथा नेती त्राटकम नवलिकम च तथा कपाल भातीश्चैतानी षटकर्माणी प्रचक्षते. ओके, आणि खालचं हे झालं HP म्हणजे हठयोग प्रतिपिका, खाली GS म्हणजे घेरंड संहिता. सो धौतीर बस्ती तथा नेती लवलिकी त्राटकम तथा कपाल भातीश्चैतानी षटकर्माणी समाचरित. ओके, आता हे बघा, सिक्वेन्स बघा, धौतीर बस्ती नेती त्राटक नवली, धौतीर बस्ती नेती लवली, लवलिकी, नवलीला लवलिकी म्हटलंय आणि मग त्राटक दिलंय. सो नवली आणि त्राटक मध्ये पुढं मागे, इथं आधी त्राटक आहे, इथं नंतर त्राटक आहे. इथे नवली म्हटलंय, इथं लवलिकी म्हटलंय. ओके, सो हा फरक लक्षात ठेवायचा. सो धौतीर बस्ती तथा नेती त्राटकम नवलिकम च तथा कपाल भातीश्चैतानी षटकर्माणी प्रचक्षते. हेच याच्यात एक्सप्लेन केले. द 6 काइंड ऑफ षटकर्मास आर धौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली अँड कपाल भाती. दीज आर द 6 actions
आणि घेरंड संहितेमध्ये द 6 प्युरिफिकेटरी प्रोसेसेस धौती, बस्ती, नेती, लवलिकी, त्राटक अँड कपालभाती आर द षटकर्मास ऑर द 6 प्रॅक्टिसेस नोन ॲज साधना. ना हठयोग प्रतिपिकेमध्ये काय बघितलंय तर नेसेसिटी ऑफ षटकर्मा आपण आत्ताच रिपीट केलं होतं की मेद श्लेष्माधिकः पूर्वम षटकर्माणि समाचरेत अन्यस्तु नाचरेत्तानि दोषाणाम समभावतः. If there is excess of fat or phlegm in the body, the 6 kinds of kriyas should be performed first, but others who are not suffering from these should not perform them. Okay, हे हे त्रास ज्यांना नाही आहेत त्यांनी आणि ज्यांचे दोष समभावामध्ये आहेत त्यांनी करायची गरज नाहीये. ओके, षटकर्म करायची गरज नाहीये. हे कुठं सांगितलंय? हठयोग प्रतिपिकेमध्ये सांगितलंय. ठीक आहे ना. हठयोग प्रतिपिका आता आपण फक्त बघतोय. जे 6 षटकर्म आणि त्यांचा एक एक टाईप बघितला होता त्याच्याबद्दल आपण बघतोय. ठीक आहे, आता श्लोकांवरती फोकस करू नका. तुम्हाला श्लोक काही पाठांतरासाठी नाहीयेत, आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत डायरेक्ट. हा, एखाद दुसरा श्लोक जो मला वाटतो की असं कोरिलेट करणं गरजेचं आहे, सो ते एक सांगेन मी. पहिलं धौती. ओके, धौतीमध्ये अ स्ट्रीप ऑफ क्लॉथ अबाउट 3 inches वाईड अँड 15 cubics लॉंग. हे संख्या ज्या आहेत ह्या लक्षात ठेवायच्या आणि त्या पाठच करायच्या. ठीक आहे, 3 inches वाईड अँड 15 cubics लॉंग. हा, चतुर अंगुल विस्तार हस्त पंचदशायतम. हा, 15 हात लांब आणि 4 बोटांचं विड्थ असेल एवढं कापड. स्ट्रीप ऑफ क्लॉथ. हे काय करायचं? इज पुश्ड इन म्हणजे स्वॅलोड वेन मॉइस्टन विथ वॉर्म वॉटर थ्रू द पॅसेज शोन बाय गुरु. ओके, असा मलमलचं कापड असतं ते आणि ते ओलं केलेलं, व्यवस्थित ल्युब्रिकेट केलेलं आणि ओलं केलेलं जे आहे ते त्याच्यासोबत एक एक घोट पाणी पण प्यायचं, तोंडातनं आत घालायचं. गुरुनी सांगितल्याप्रमाणे असं सांगितलंय, गुरुपदिष्ट मार्गेण. हा, सो तोंडातनं आत घ्यायचं आणि ते गिळायचं. हा, प्रत्येक वेळेस गिळत राहायचं आणि ते गिळत 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 राहायचं आणि हाताने पुढे पुढे सरकवत राहायचं तोंडातून. ओके, पाणी काढून टाकलंय, पचपचित होतं म्हणून. एक मिनिट. हा, सो मग ते गिळत राहायचं. ओके, अँड वेन मॉइस्टन विथ वॉर्म वॉटर थ्रू द पॅसेज शोन बाय गुरु अँड इज टेकन आउट अगेन, दिस इज कॉल्ड ॲज धौती कर्म. ओके, इतकंच त्यांनी सांगितलेलं आहे. काय करायचं आहे? मलमलचं कापड घेतलं आहे, सॉफ्ट कॉटनचं कापड, आणि कॉटन नाही, सॉफ्ट कापड मलमलचं, आणि त्याच्यामध्ये त्याची विड्थ किती आहे? 3 inches विड्थ आणि 15 cubic लांब. आणि श्लोकामध्ये जर काय आहे असं विचारलं तर चतुर अंगुल विस्तार, 4 बोटांची विड्थ आणि 15 हात लांब इतकं ते कापड आहे. इट इज पुश्ड इन म्हणजे स्वॅलोड वेन मॉइस्टन विथ वॉर्म वॉटर. ल्युकवॉर्म वॉटरने ते मॉइस्ट केलंय, ल्युब्रिकेट केलंय आणि ते तोंडातून इन्सर्ट केलंय आणि ते हळूहळू गिळून घेतं. गिळताना जर त्रास झाला तर त्याच्यासोबत एक घोट पाणी पिऊन गिळून टाकायचं, म्हणजे गिळत राहायचं, बाकी काय नाही. हाताने आत इन्सर्ट करत राहायचं आणि मागून म्हणजे घशातनं खाली गिळत राहायचं. हे गिळायचं गुरु जसं सांगेल त्या प्रकारे, अँड देन इट इज टेकन आउट. थोडा वेळ ठेवायचं आणि त्यानंतर ते काढून घ्यायचं. दिस इज कॉल्ड ॲज धौती कर्म. या कर्माला म्हणतात वस्त्र धौती. ठीक आहे, आणि धौतीचा अर्थ काय आहे? धौती शब्दाचा अर्थ हा म्हणजे क्लीन्स नाही, टू वॉश, धुणे. धौती म्हणजे धुणे. ओके, टू वॉश. आता बेनिफिट्स ऑफ धौती. कफ रोग विनश्यती. देर इज नो डाऊट दॅट कफ, अस्थमा, एनलार्जमेंट ऑफ द स्प्लीन. एनलार्जमेंट ऑफ द स्प्लीन कधी होते? युजली स्प्लीन हा लिम्फॅटिक सिस्टीम मधला महत्वाचा ऑर्गन आहे. ओके, तिथे लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे आता आपल्याला बऱ्याचदा बघा, पायाला लागला असेल तर ग्रॉइन मध्ये गाठी येतात. हा, हाताला लागला असेल तर काखेत गाठी येतात. गाठी येतात म्हणजे तिथे लिम्फ नोड्स असतात. जर पायाला काही लागलं असेल तर ते इन्फेक्शन असतं. मग ते पायाचं इन्फेक्शन ग्रॉइनच्या ठिकाणी ज्या त्या गाठी असतात तिथून क्रॉस होतं. त्या गाठींमधून ते जे दूषित रक्त आहे ना ते क्रॉस होतं. मग त्या गाठींमध्ये, गाठी म्हणजे लिम्फ नोड म्हणते त्याला मी, मग त्या लिम्फ नोडमध्ये त्या सगळ्यांमध्येच असतात. हा, आपल्या त्या लिम्फ नोडमध्ये काय होतं? ते लोकल इन्फेक्शन आहे ना, फक्त डाव्या पायाचं असेल तर त्यातलं इन्फेक्शन त्या लिम्फ नोडमध्ये तिथल्या तिथे ते मारून टाकतात. आणि जेव्हा त्यांचं काम चालू असतं म्हणून त्यांचा साईज वाढतो
आणि म्हणून आपल्याला जाणवतं की तिथे ज्या गाठी आल्यात, पण त्या गाठी नसतात, ते लिम्फ नोड आधीपासून असतात, फक्त ते थोड्या वेळासाठी वाढलेले असतात कारण ते इन्फेक्शन मारून टाकत असतात. मग ते तिथल्या तिथं त्या डाव्या पायाकडून येणारं जे सर्क्युलेशन आहे ते तिथल्या तिथं किल करून टाकलं जातं आणि मग ते मेन फ्लोमध्ये सोडलं जातं. अशा आपल्या शरीराची सिस्टीम आहे. समजा डाव्या हाताला किंवा उजव्या हाताला कुठेही काय झालं असेल आणि तुमच्या तिथल्या सर्क्युलेशनमध्ये जर समजा बाहेरून मायक्रो ऑर्गॅनिझम गेले असतील, तर तुमच्या काखेतले लिम्फ नोड असतात ना, ते मोठ्या होतात. आपल्या हाताला त्या पाल्पेबल लागतात हाताला. मग त्या ज्या आहेत त्या का मोठ्या होतात, कारण त्या हातातलं जे सर्क्युलेशन आहे डायरेक्टली मेन सर्क्युलेशन मध्ये न सोडतं, म्हणजे मग पूर्ण शरीरातलं ब्लड जे आहे ते दूषित होईल ना, म्हणून तिथे चेकपोस्ट असतात ना रस्त्याने जाताना. एका राज्याची हद्द संपली की दुसऱ्या राज्यामध्ये जाताना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात काही चुकीच्या गोष्टी नेल्या जाऊ नये म्हणून चेक पोस्ट असतात. मग तिथं ते चेक करून घेतात काही वाईट गोष्टी नाही आहेत ना, आणि मग स्कॅन करूनच त्यांना पाठवतात. तसंच ते लिम्फ नोड आपलं स्कॅनिंगचं काम करतात की हे रक्त व्यवस्थित आहे ना, नसेल तर त्यातले जे काही दूषित घटक आहेत ते तिथल्या तिथं किल केले जातात. ओके, आणि मग ते जो फ्लो आहे तो मेन फ्लो मध्ये सोडला जातो. सो ते जे आहे ती जी मी आता जी सिस्टीम सांगते ना, ही लिम्फॅटिक सिस्टीम आहे. मग याचं जे मेन आहे म्हणजे चेकपोस्ट सगळ्यात मोठं ते स्प्लीन आहे. म्हणजे जर एनलार्जमेंट ऑफ स्प्लीन होत असेल तर बॉडीमध्ये इन्फेक्शन आहे कुठंतरी. मग इनडायरेक्टली ते सांगितले त्यांनी की देर इज नो डाऊट दॅट कफ, अस्थमा अँड एनलार्जमेंट ऑफ स्प्लीन अँड 20 अदर काइंड ऑफ डिसीजेस बॉर्न फ्रॉम फ्लेगम डिसअपियर्स बाय द प्रॅक्टिस ऑफ धौती कर्म. ठीक आहे. धौती कर्मामुळे काय होतं, कफ रोग विनश्यती, कास श्वास प्लीह कुष्ठ, ते सांगितले त्यांनी की कास श्वास म्हणजे कफ, अस्थमा, एनलार्जमेंट ऑफ स्प्लीन आणि 20 अदर काइंड ऑफ डिसीजेस बॉर्न आउट ऑफ फ्लेगम, म्हणजे त्या म्युकसमुळे 20 प्रकारचे जे आजार होतात. आता त्यांच्या नावं नाही सांगितली आहे, पण ती सगळे जे आजार आहेत ते धौती कर्माने निघून जातात. ओके. काय म्हणतात त्याला, कफा दोष कसा कमी होतो, तर ऊर्ध्व गतीमध्ये ना तुम्ही जेव्हा ते कापड अन्ननलिकेमध्ये टाकता आणि पुन्हा बाहेर काढता, तेव्हा त्याला ऊर्ध्व गतीने वरच्या दिशेने तुम्ही फोर्स लावता, म्हणजे ते वरच्या दिशेने जे काही तिथलं हे आहे ते येतं बाहेर. म्हणजे तिथं मे बी म्युकस असेल किंवा आपल्या याच्यामध्ये अन्ननलिकेमध्ये काय असणार आहे, तर थोडासा म्युकस असणार आहे, थोडंसं HCLचं अन्ननलिकेत किंवा थोडंसं पोटामध्ये HCL असणार आहे, ऍसिड किंवा पित्त असेल. मग त्याच्या गोष्टी आहेत ते त्या मलमलच्या कापडाला लागतात आणि त्या त्याच्यासोबत बाहेर येतात. प्लस आपल्याला उलटीची इच्छा होते, कारण उलट आपण ओढतोय ना वरती. पण मग नुसतं ऊर्ध्व गती जी आहे ती फक्त अन्ननलिकेला येते का, तर नाही, त्याच्याच पुढं श्वासनलिका पण आहे. मग श्वासनलिकेमधून सुद्धा जो काही कफ असेल तो बाहेर पडतो. म्हणजे आपण युजली उलटी केली की कफ पण बाहेर पडतो आणि डोळ्यातनं पण पाणी येतं. सो तुझी ऊर्ध्व गती आहे ना, ती आपल्या पूर्ण चेहऱ्यावरचे जे जे ऑर्गन्स आहेत ना, स्पेशली डोळे, श्वासनलिका आणि अन्ननलिका ह्याच्यातनं आणि नाक याच्यातून जे आहे आपल्या म्युकस पूर्ण बाहेर पडतं. मग फक्त रेस्पिरेटरी सिस्टीमचंच नाही, श्वासनलिकेचं पण अन्ननलिकेचं पण काम होतं. जेव्हा अन्ननलिकेला आपण स्टिम्युलेट करतो ऊर्ध्व गती, तेव्हा श्वासनलिकेचं पण काम होतं. ठीक आहे. म्हणून तो जो आणि कफ जो आहे ना, हा युजली एवढ्याच एरियामध्ये आपण बघितलंय ना, प्राणवायूचा एरिया कुठला आहे, चेस्टचा एरिया. सो त्या एरियामध्येच कफ दोष जो आहे तो प्रॉमिनंट असतो जास्त. बाकी बॉडीमध्ये पण असतो पण त्या ठिकाणी जास्त असतो. मग तो जो आहे त्या एरियामधला तो बाहेर काढण्यासाठी आपल्याला हाच मार्ग आहे की अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक आणि इसोफेगस यांच्या मदतीनेच तो आपण बाहेर काढू शकतो. ठीक आहे. सो हे झालं धौती कर्म आणि हे झाले त्याचे फायदे. हे पाठ करायचे हे विचारू शकतो. ना Basti squatting in navel deep water and introducing a 6 inches long and half inches diameter smooth piece of pipe which is open at both the ends. Okay, 6 inches long, हे सगळे नंबर लक्षात ठेवा. 6 inches long आणि अर्धा इंच डायमीटर असणारा स्मूथ पाईप जो दोन्ही साइडनी ओपन आहे आणि हाफ इनसाइड द एनस शुड बी ड्रॉन अप, कॉन्ट्रॅक्टेड अँड देन एक्सपेल्ड. धिस वॉशिंग इज कॉल्ड ॲज बस्ती कर्म. ठीक आहे. सो असं युजली ह्याच्यात सांगितलं नाहीये, पण युजली केळ्याचं देठ असतं ना, दोन्ही साईडनी ओपन असतं, किंवा कुठल्याही सॉफ्ट याचं झाडाचं सॉफ्ट देठ जे आहे ते किती इंचेस पाहिजे, 6 इंचेस लांब आणि अर्धा इंच इन डायमीटर असं जे आहे
नेवल डीप वॉटरमध्ये तुम्ही बसणार आणि ते ॲनस थ्रू इन्सर्ट करायचं आहे. हाफ इनसाइड द ॲनस, 6 इंच आहे म्हणजे 3 इंच आत आणि 3 इंच बाहेर. त्याच्यामधून वॉटर कशानी? अश्विनी मुद्रा करून. अश्विनी मुद्रा म्हणजे आपण मूलबंध जसा बांधला होता ना तसा, जे पेल्विक फ्लोअर मसल्स आणि ॲनस आत खेचून घ्यायचं आणि त्यासोबत पाणी पण आत खेचून घ्यायचं आणि पुन्हा एक्सपेल पण करायचं बाहेर. हे असं करत राहून राहून ते पाणी आहे बाहेरचं ते तुमच्या रेक्टममध्ये येणार आणि ते रेक्टममध्ये जर काही असं रेसिड्युअल्स राहिले असतील, पूर्ण पोट साफ होत नाही म्हणतो ना आपण, कॉन्स्टिपेशन असेल, तर ते रेसिड्युअल त्या पाण्यासोबत बाहेर जातात किंवा ॲटलिस्ट वॉशिंग तरी होतं आणि ते लूज तरी होतं. ओके, सो हे झालं. दिस इज द वॉशिंग ऑफ दिस वॉशिंग इज कॉल्ड एज बस्ती कर्म. बाय प्रॅक्टिसिंग बस्ती विथ वॉटर द धातू, इंद्रियाज अँड माइंड बिकम काम. ओके, कॉन्स्टिपेशन झालं असेल तर हे सगळं होऊ शकतं का? इंद्रिय शांत आहेत, माइंड शांत आहे, धातू म्हणजे आपले रोजचे बॉडी प्रोसेसेस आहेत ते रोजच्या रोज झाले की वी फील बेटर. ओके, पण कधीतरी आपल्यातला पण कुणीतरी हा अनुभव घेतला असेल की नसेल, आपण आपली जागा बदलली किंवा आपण दुसरीकडे गेलो असू तर आपल्याला आपण फ्रेश फील करत नाही. सो त्यासाठी बस्ती, बाय प्रॅक्टिसिंग बस्ती विथ वॉटर, धातूज, ओके, इंद्रियाज, माइंड बिकम काम. इट गिव्स ग्लो अँड टोन टू द बॉडी अँड इन्क्रीजेस द ॲपेटाईट अँड ऑल द डिसऑर्डर्स अरायझिंग बाय त्रिदोष डिसअपियर्स. ओके, म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस जर ही केली तर विषारी द्रव्य किंवा टॉक्झिन्स काही राहतच नाही ना, आणि आपली जशी स्किन क्लीन राहते आंघोळ केल्यानंतर तसं आपलं कम्प्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅक क्लीन राहतो. ओके, आणि तो जर इतका क्लीन असेल की त्याच्यामध्ये काहीच आम नाहीये, आम म्हणजे जे पूर्ण पचत पण नाही अन्नांचे पूर्ण बाहेर पण पडत नाही, असा जो आम असतो तो चिकटून राहतो आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकला, तसा जो आहे तो पूर्ण बाहेर पडला की वी फील व्हेरी बेटर. ओके, सो इट गिव्स ग्लो अँड टोन टू द बॉडी अँड इन्क्रीजेस द ॲपेटाईट. ॲपेटाईट इन्क्रीज होतं. ओके, अँड ऑल द डिसऑर्डर्स अरायझिंग बाय त्रिदोष डिसअपियर्स. त्रिदोषांच्या इम्बॅलन्समुळे जे काही आजार होतात ते सगळे निघून जातात. ओके, येस, बेनिफिट्स. Now, by practicing this basti karma, colic enlargement, enlarged spleen, and dropsy arising from the disorder of vata, pitta, and kapha are all cured. Okay, बस्ती कर्म प्रॅक्टिस केल्यानंतर कोलिक, एनलार्जमेंट ऑफ स्प्लीन अँड ड्रॉप्सीचा, कोलिकचाच आजार आहे, इंटेस्टाईनचा. ओके, ड्रॉप्सी म्हणण्यापेक्षा एक्झॅक्ट अर्थ सांगते, एक मिनिट. ड्रॉप्सी, ओके, हां, स्वेलिंग. ओके, ड्रॉप्सी म्हणजे स्वेलिंग या टिश्यूजमध्ये वॉटर भरतं. सॉरी, ड्रॉप्सी इज स्वेलिंग, करेक्ट. सो बस्ती कर्म, बाय प्रॅक्टिसिंग बस्ती कर्म, कोलिक, एनलार्ज स्प्लीन, हे तर माहिती आहे. तर कोलिक पेन म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा कोलिक पेन असतं ना आपल्याला, ॲबडॉमिनल पेन होतं, तेच बिकॉज ऑफ इनडायजेशन. अँड एनलार्ज स्प्लीन मी एक्सप्लेन केलं. ड्रॉप्सी इज वॉटर रिटेन्शन किंवा बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन जास्त होतं आणि बल्जीनेस किंवा स्वेलिंग येतं. अरायझिंग फ्रॉम द डिसऑर्डर ऑफ वात, पित्त अँड कफ आर ऑल क्युअर्ड. सो बेनिफिट काय काय होतं बस्तीमुळे? हे सगळे बेनिफिट्स होतात. ड्रॉप्सी निघून जाते, एनलार्ज स्प्लीन असेल तर ते लहान होतं म्हणजे इन्फेक्शन निघून जातं, कोलिक पेन असेल तर ते डिसअपियर होतं आणि हे सगळे बेनिफिट्स होतात. वात, पित्त, कफचं मुळं जे काही आजार झाले आहेत ते सगळे निघून जातात. सो इन शॉर्ट आपण बघितले सगळे त्रिदोषांचे प्रॉब्लेम्स आहेत ते आता काय बघितलं आपण, धौती आणि बस्तीने पूर्ण क्लिअर होऊन जातात ना. नेती सूत्र वितस्ती सुस्निग्धम नासानाले प्रवेशयेत मुखांनी अनिर्गमयेच्चैषा नेतिः सिद्धैर्नि गद्यते. अ थिक कॉर्ड विच इज मेड अप ऑफ थ्रेड 9 inches लॉंग. आता सगळ्यामध्ये इंचेस आहे ते लक्षात ठेवा आणि 6चं 9 आणि 9चं 6 करू नका. ठीक आहे, सो थिक कॉर्ड विच इज मेड अप ऑफ थ्रेड 9 inches लॉंग. आता नेतीसाठी जो थ्रेड वापरायचे सूत्र आहे ना, सो थ्रेड जे आहे ते 9 inches लॉंग शुड बी पास थ्रू द नेझल पॅसेज विच इज टेकन आउट थ्रू द माउथ. ओके, पण ते कसं आहे, सुस्निग्धम, ल्युब्रिकेट केलेलं आहे.
म्हणजे व्यवस्थित त्याला ल्युब्रिकेशन तुपाचं केलेलं आहे किंवा तेलात तुपाचं शक्यतो. सो ते केलेलं आहे. अशी एक कॉर्ड घेतली 9 इंचेस लांब आणि त्याला ल्युब्रिकेट केलंय आणि विच इज पास थ्रू द नेझल पॅसेज. नाकातून ती पास करायची आहे. हा, नाकातून घालायची आणि ती गिळून घ्यायची आणि तोंडापर्यंत, म्हणजे आ केल्यानंतर तोंडात आपल्याला दुसरं टोक दिसतं त्या सूत्राचं. मग दुसऱ्या हाताने, म्हणजे हाताच्या चिमटीने, अंगठा आणि इंडेक्स फिंगरनी तोंडात हात घालून ते जे सूत्र आहे ते बाहेर ओढायचे. सो एक जो हात आहे, म्हणजे एका हातात वरचं टोक राहील, दुसऱ्या हातात खालचं, आणि ते पुढं मागं करायचं. दिस इज कॉल्ड ॲज सूत्रनेती. ओके, दिस नेती इज कॉल्ड बाय योगीज ॲज सूत्रनेती. बेनिफिट एका शब्दात लक्षात ठेवायचं असेल नेतीचं तर कपालशोधिनी दिव्य दृष्टी प्रदायिनी. ओके, कपालशोधिनी म्हणजे कपालभातीमध्ये पण आपण एक अर्थ सांगतो की कपालभाती केल्यामुळे काय होतं तर कपालभाती प्रकाशमान होतं. म्हणजे आपलं जे कपाळ आहे, फोरहेड आहे, ते प्रकाशमान होतं. कशामुळे? कारण कपालभातीने काय होतात, सायनसेस क्लीन होतात, नेझल ट्रॅक क्लीन होतो आणि तो हलकेपणा जो जाणवतो तो चेहऱ्यावरती दिसतो आणि चेहरा प्रकाशमान होतो, किंवा डिटॉक्सिफिकेशन होतं ना, टॉक्झिन्स बाहेर पडतात, त्यामुळं चेहरा प्रकाशमान होतो. सो तसंच इथं कपालशोधिनी नेती केल्यानंतर नेझल ट्रॅक मधूनच नेती फिरते ना, त्या सायनसेस मधूनच ती फिरते, म्हणजे ते जे पाणी आहे ते फिरतं आणि ते सायनसेस क्लीन करत जातं. आता आपण केल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल, त्याशिवाय नाही येणार. सूत्रनेती नाही, पण आपण जलनेती तर करणार आहोत. सूत्रनेती नाहीये तुम्हाला, लेवल 1-2 ला जलनेतीचे जेव्हापासून ऑनलाईन स्टार्ट झालंय. आपण आधी जलनेती 2-4 वेळा प्रॅक्टिस करू, मग तुम्हाला इच्छा असेल तर आपण सूत्रनेती पण करून घेऊ तुमच्याकडून. ठीक आहे. सो जलनेती जेव्हा करू ना, तेव्हा जलनेती केल्यानंतरचा जो अनुभव आहे ना, डोकं एकदम हलकं वाटायला लागतं, किंवा ते जे किती नाही म्हटलं तरी या सीझनमध्ये 2-3 वेळा तरी सगळ्यांना आजारपण झाली असतील किंवा सर्दी झाली असेल, सीझन चेंज किंवा दिवसा गरम संध्याकाळी एकदम पाऊस पडणं, या गोष्टींमुळे किंवा मे बी पोल्युशनमुळे. तर अशा वेळी प्रत्येकाच्याच सायनसेसमध्ये थोडं थोडं इन्फेक्शन आहे, किंवा थोडी ज्यांची टेंडन्सी आहे त्यांना जास्त आहे. मग अशा वेळी ते जे आपण नेती करतो त्यानंतर खूप छान फील होतं. ओके, हलकेपणा जाणवतो डोक्यामध्ये, कारण ते जे आपले सायनसेस आहेत ते एअर जिथं हवी तिथं ते म्युकस आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या मेंदूचं पण वजन जाणवतं. ऍक्च्युली तिथे त्या एअर स्पेसेस का सोडले आहेत, कारण आपलं मेंदूचं वजन आपल्याला जाणवू नये आणि डोकं जड वाटू नये म्हणून. पण जर तिथं कायम इन्फेक्शन असेल तर ते जडत्व जाणवतं आणि आपल्याला हेवी वाटतं डोकं. ओके, मग हे नेती केल्यानंतर सायनसेस क्लिअर होतात. आणि नेती म्हणजे असं कधीतरी एकदा करायची गोष्ट नाहीये, आधीचे लोक ही रोज करायचे. हे जे आहेत ना, यातल्या बऱ्याच क्रिया ते रोज करायचे. ओके, किंवा एखादी क्रिया असेल जी 15 दिवसातनं एकदा करायचे. सो त्याच्यामुळं जसं आपण एक्सटर्नली क्लीन करतो, आंघोळ करतो, आपलं स्किन वगैरे स्वच्छ हायजिनिक ठेवतो, ऍक्च्युली हायजीन इंटरनली ठेवायची गरज आहे. कारण ह्याची इंटरनली हायजीन आपण मेंटेन करत नाही. इथं फक्त तोंड धुणे याच्या पलीकडे वेगळं काही नाही. पण आपलं डायजेस्टिव्ह ट्रॅक बघितला असेल तुम्ही, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात ह्या किमान आठवड्यातनं एकदा किंवा 2 आठवड्यातनं एकदा ह्या केल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून त्रास होणार नाही जे उद्भवतात सारखे ते. सो नेतीचा जर फायदा लक्षात ठेवायचा असेल तर कपालशोधिनी दिव्य दृष्टी प्रदायिनी. कपालशोधिनी म्हणजे बाय प्रॅक्टिसिंग नेती डिस्ट्रॉयज ऑल द डिसीजेस ऑफ सर्वायकल अँड स्कॅप्युलर रिजन. सर्वायकल म्हणजे आपल्या नेकच्या मागे जे सर्वायकल वर्टिब्रेज आहेत त्या एरियाला म्हणतात सर्वायकल. ओके, आणि स्कॅप्युला म्हणजे पाठीला मागच्या साईडनी 2 साईडला 2 स्कॅप्युलाज आहेत. मग स्कॅप्युला आणि सर्वायकलच्या वरचे जे काही ऑर्गन्स आहेत, ओके, ते सगळे ऑर्गन्सचे आजार हे नेतीनी निघून जातात. म्हणजे आपले सगळे सायनसेस किंवा आपले सगळे पंचज्ञानेंद्रिय जे आपल्या चेहऱ्यावरती आहेत, त्याचे जे काही आजार आहेत, कफ वात पित्तामुळे जे काही होतात ते सगळे आजार हे निघून जातात नेतीमुळं. प्लस कपाल शोधिनी, कपाळ क्लीन होतं. ओके, आणि प्लस दिव्य दृष्टी प्रदायिनी, नेतीने आपण म्हणू शकतो की आपण त्या दिवशी ऋतंभरा प्रज्ञा बघितलं होतं. प्रज्ञा किंवा ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे बुद्धी पलीकडचं ज्ञान असतं एखाद्याला. तसंच दिव्य दृष्टी प्रदायिनी म्हणजे जे समोर दिसतंय ते आपल्याला दृष्टी, ती क्लीन असेल किंवा शार्प असेल. पण दिव्य दृष्टी म्हणजे जे नॉर्मल लोकांना दिसतं त्याच्या पलीकडचं दिसायला लागतं. म्हणजे आपण म्हणू शकतो 6th सेन्स म्हणा, किंवा इतकं म्हणू शकतो दिव्य दृष्टी म्हणजे जे नॉर्मल लोकांना दिसत नाही ते आपल्याला दिसायला लागतं. एखाद्याचा ऑरा म्हणा, किंवा एखाद्या व्यक्तीला बघायची आपली दृष्टी ती चेंज होते. मग ते जे आहे हे विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ नेती होतं.
ठीक आहे. म्हणजे क्लिन्झिंग जितकं एखाद्या पार्टचं रेग्युलरली होईल, ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब जातो, कारण आपण बेसिक क्लिन्झिंग पण करत नाही, जे केलं गेलं पाहिजे. ओके, जे आपले सायनसेस आहेत किंवा हे जे जिथे रेग्युलर नॉर्मल फ्लो तिथे एअरचा असला पाहिजे, तेच इतके फिल्ड असतात विथ म्युकस की आपल्याला त्या डिसीज कंडिशन पासून किंवा त्या क्लिन्झिंग म्हणजे जिथे इतकं क्लीन्स नाहीये इथपासून नॉर्मल वे मध्ये यायला वेळ लागतो. सो तिथून पुढे जर आपण हे नेती रोज करायला लागलो तर याचा जो हे आहे आपल्याला फायदा आहे तो दिव्य दृष्टी प्रदायनी सारखा होऊ शकतो, असं स्वामी स्वात्माराम म्हणतात. ठीक आहे. येस, स्पिरिच्युअल लेवलचं ते हे म्हणजे तो जो दिव्य दृष्टी सांगतात ना ते, म्हणून त्यांनी रिकमेंड केले की ते रोज करा. ना त्राटक कम्प्लिटली फॉर आईज. हा, आता दिव्य दृष्टी प्रदायनी नेती होतं कशासाठी, नाकासाठी, पण त्याचा फायदा काय होता, दिव्य दृष्टी प्रदायनी. आता त्राटक जे आहे ते ऍक्च्युली डोळ्यांसाठी आहे आणि त्याचे फायदे बघूयात काय काय. ओके, त्राटक म्हणजे बाह्य त्राटक आणि अंतरत्राटक असं दोन प्रकारचे असतात. पण हटमध्ये कुठलं त्राटक सांगितलंय? बाह्य सांगितलंय. सो बीइंग काम वन शुड गेट स्टडीली ॲट अ स्मॉल मार्क टिल आईज फिल विथ टियर्स. दिस इज कॉल्ड एज त्राटक बाय आचार्यच. म्हणजे एखाद्या स्मॉल मार्क कडे किंवा आता याच्यात जे सांगितलं तेच लक्षात ठेवा, एका स्मॉल मार्क कडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे बाहेर तुम्ही समजा असं भिंतीपासून लांब बसलायत आणि एक छोटा काळा टिपका दिलाय भिंतीवरती किंवा आहे ऑलरेडी तुमच्या आय लेवलला आहे, त्याच्यावरती तुम्ही फोकस करता. त्याच्यावरती फोकस करायचं, ऍक्च्युली आईज प्रोट्रूड करून त्याच्याकडे बघत राहायचंय. आणि कधीपर्यंत बघा, किती वेळ बघायचंय असं प्रश्न विचारतात, किती मिनिटं बघत राहायचंय. मग आपण त्यावेळेस कन्फ्युज होतो की किती मिनिटं बघायचंय असं काही सांगितलेलं नाहीये. मग किती मिनिटं बघायचंय किंवा कधीपर्यंत बघायचंय, जोपर्यंत डोळ्यातनं पाणी येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आणि एकदा डोळ्यातनं पाणी आलं की यू कॅन क्लोज युअर आईज. दिस इज कॉल्ड एज त्राटक बाय आचार्यच. ओके, ना त्राटक डिस्ट्रॉयज द आय डिसीजेस अँड रिमूव्स लाईक तंद्र, बाधक तत्व, एक्सेट्रा. इट शुड बी केप्ट सिक्रेट व्हेरी केअरफुली लाईक अ बॉक्स ऑफ ज्वेलरी. हे एक फार सांगितलं. आता इथून पुढे पण 2-3 ठिकाणी सांगितलंय की जे काही तुम्ही शुद्धिक्रिया कराल ते सिक्रेट ठेवा. ओके, आय डोंट नो हे का सांगितलंय, जे ग्रंथांमध्ये सांगितलंय ते आपण इथं लिहिलंय. सिक्रेट का ठेवायचं आहे काय अंदाज नाही, बट त्यांनी सांगितलंय की सिक्रेट ठेवा. सो त्राटक डिस्ट्रॉयज द आय डिसीजेस अँड रिमूव्स लाईक तंद्र, म्हणजे बाधक तत्व किंवा सगळे जे डोळ्यांचे आजार आहेत ते कायमस्वरूपी निघून जातात जर आपण त्राटक रेग्युलर केलं तर. आणि इट शुड बी केप्ट सिक्रेट व्हेरी केअरफुली लाईक अ बॉक्स ऑफ ज्वेलरी, हाटक पेटकम. ठीक आहे, म्हणजे बॉक्स ऑफ ज्वेलरी सारखं ते ह्यावरती पण क्वेश्चन विचारतात की कोणती जी शुद्धिक्रिया आहे ती बॉक्स ऑफ ज्वेलरी सारखी सिक्रेट ठेवायला सांगितली आहे, तर ती दॅट इज त्राटक. ओके, करायचं पण सांगायचं नाही. कदाचित डोळे ज्वेलरी सारखे प्रिझर्व करा असं सांगितलं असेल का नाही? डोकं डोळे 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 म्हणजे डोळे आईज. त्यात कसं सांगितलं बघ ना, इथं दिलंय मोचनम नेत्र रोगाणाम तंद्रादीनाम कपाटकम यत्न तत्र तत्र तस यत्नतः त्राटकम गोप्यम यथा हाटक पेटकम. ठीक आहे, करा ही, पण ती सिक्रेट मध्ये ठेवा. मे बी कोणी सगळ्यां असं असेल की खूप जणांना बोलावलं की कोणीच येत नाही म्हणून तुम्ही इंटरेस्ट सोडून द्याल, असं काही असू शकतं. सो तुम्ही करत राहा, स्वतःहून करा. हा, म्हणजे त्यांचं रिझन त्यामागचं काही असू शकतं. असं म्हणायचं की तुम्ही 4 लोकांना 5 लोकांना घ्याल आणि मग कराल, पण मग तुमचाच इंटरेस्ट जाईल आणि सोडून द्याल. पण तुम्ही स्वतः करा आणि उलट सिक्रेटनी ठेवा. आता ते त्यावेळेसच्या लोकांच्या नेचरवरती पण असेल की ते त्यांना काय म्हणायचं असेल ते. आता हे कधी लिहिलं गेलेलं बघ ना, 14व्या-15व्या शतकात लिहिलंय. त्यावेळेसच्या लोकांच्या नेचरनुसार पण त्यांनी सांगितलं असेल. ओके, लक्षात ठेवा फक्त त्राटकमला हाटक पेटकम. नाव नवली सिटिंग ऑन द टोज विथ हिल्स रेस्ड अबव द ग्राउंड. Sitting on the toes with heels raised above the ground, the palm resting on the ground, and in this bent posture the belly is moved forcibly from left to right and right to left as in Brahmara. This is called by acharyas as the Navli karma. Okay, सिटिंग ऑन द टोज वरती आणि बसायचंय आणि हिल्स रेस करायचंय अबोव द ग्राउंड अँड द पाम्स रेस्टिंग ऑन द ग्राउंड अँड इन
बेंट पोस्चर, एक मिनिट, अँड इन दिस बेंट पोस्चर द बेली इज मूव्ड फोर्सिबली फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट ॲज इन भ्रमर. अच्छा, आपण जे करतो ते गुडघ्यांवरती हात ठेवून करतो. हा, कमरेतनं वागतो इथपर्यंत बरोबर आहे. गुडघ्यांवरती हात टेकवतो आणि आत घेतो, पोट आत घेऊन मग फिरवतो. बट स्टील हे लक्षात ठेवा काय आहे ते. सिटिंग याच्यात काय ग्रंथात काय सांगितले ते लक्षात ठेवा. आम्ही प्रॅक्टिस करताना तशी केली होती नवली. सो सिटिंग ऑन द टोज विथ हिल्स रेस्ट अबोव द ग्राउंड. आपण जसं याच्यामध्ये करतो ताडासनमध्ये टोज वरती यायचंय आणि टाचा उचलायचा आहे. द पाम्स रेस्टिंग ऑन द ग्राउंड, इथं ग्राउंड वरती पाम्स रेस्टिंग करायला सांगितलेत. अँड इन धिस बेंड पोस्चर, हा म्हणजे बसायचंच आहे पूर्ण, फक्त टाचा उचलून बसायचंय. आपण जे स्क्वॅट मध्ये बसतो किंवा मालासन मध्ये बसतो तसं. अँड इन धिस बेंड पोस्चर द बेली इज मूव्ड फोर्सिबली फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट. याच्या आधी बाह्य कुंभक करतात. श्वास घ्यायचा, श्वास पूर्ण सोडायचा आणि मग पोट आत खेचायचंय, म्हणजे पोटात काही हवा पण नकोय. हा, कारण आपल्याला ते भ्रमर सारखं हलवायचंय. मग तेव्हा बेली इज मूव्ड फोर्सिबली फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट ॲज इन भ्रमर. भुंगा जसा मूव्ह करतो तसा लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट पोट मूव्ह करतो आपण. अँड दिस इज कॉल्ड बाय आचार्य ॲज द नवली कर्म. याला नवली कर्म असं म्हणतात. तर याच्याने काय होतं, इट रिमूव्स डिस्पेप्सिया, इन्क्रीजेस ॲपेटाईट अँड डायजेशन. ओके, डिस्पेप्सिया म्हणजे लॅक ऑफ ॲपेटाईट किंवा इनडायजेशन. सो इनडायजेशन इन्क्रीजेस ॲपेटाईट, इनडायजेशन निघून जातं. इट रिमूव्स इनडायजेशन, ॲपेटाईट इन्क्रीज करतं, डायजेशन सुधारतं आणि इज लाईक द गॉडेस ऑफ क्रिएशन अँड कॉजेस हॅपीनेस. ओके, जे मेन आपले आजार आहेत ते याच गोष्टींशी रिलेटेड असतात, की मंदाग्नी आहे किंवा इंटरनल ऑर्गन्सचं फंक्शन नीट होत नाहीये किंवा ॲपेटाईट, भूक नीट लागत नाहीये. त्याच मेन गोष्टींवरती काम केलं की याला कशाची उपमा दिली आहे. जर आपण रेग्युलर नवली करत असतो तर त्याचे जे बेनिफिट्स मिळतात ते कशासारखे, इट्स लाईक अ गॉडेस ऑफ क्रिएशन अँड कॉजेस हॅपीनेस. ओके, इट ड्राईज अप ऑल द डिसऑर्डर्स. पोटाचे, कारण बऱ्याचशा आसनं म्हणा किंवा बरेचसे एक्सरसाइज नाही, बरेचसे आसनं आणि खूप कमी आसनं आहेत जी पोटापर्यंत पोहोचतात. आपण अर्धमत्स्येंद्रासन, फॉरवर्ड बेंडिंग आणि बॅकवर्ड बेंडिंग इतकेच करू शकतो. बाकी इंटरनली मेन म्हणजे आपल्या पोटातलेच तर ऑर्गन सगळे महत्वाचे आहेत ना, ज्याच्यामध्ये आपल्याला आतपर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येक ऑर्गनपर्यंत त्याचा ट्विस्ट किंवा आपण जे काही करू त्याचा इफेक्ट प्रत्येक ऑर्गनपर्यंत जाण्यासाठी खूप कमी आसनं आहेत आणि ती अवघड आहेत. हा, मग त्यातल्या त्यात अशा ज्या षटक्रिया आहेत ना, हे पण अवघडच आहे म्हणा, पण ह्या फार कमी षटक्रिया आहेत ज्या इंटरनल ऑर्गन्स पर्यंत, म्हणजे ऑर्गनच्या आतपर्यंत जाऊन त्याच्यावरती काम करतात. जसं आपण ट्विस्टिंग पकडतो, ट्विस्टिंग 1 मिनिट होल्ड करतो. सुरुवात तरी आपण 1 मिनिटने केलं, हळूहळू 10 मिनिटांपर्यंत ठेवायचं किंवा ऍटलीस्ट 4-4, 5-5 मिनिटांपर्यंत एका साईडने अर्धमत्स्येंद्रासन होल्ड करता आलं पाहिजे. तर त्याचे इफेक्ट तुम्हाला तुमच्या डायजेशनवरती दिसायला लागतील. इंटरनल जो आपल्याला रिझल्ट हवाय ना, डायजेशन सुधारलंय किंवा फॅट लेवल कमी झालेत, फॅट लेवल कमी झाल्यानंतर पण डायजेशन सुधारतं. इंटरनल विजरल फॅट आहेत ते कमी करण्यासाठी ट्विस्टिंग, फॉरवर्ड बेंड. पण सगळ्यांचा फॉरवर्ड बेंडमध्ये पोट प्रेस होत नाही. ओके, पोट प्रेस झालं पाहिजे. आपण अजूनही ते बॅक स्ट्रेट करण्यावरच फोकस करतोय. फॉरवर्ड बेंड होऊन जेव्हा पोट प्रेस होईल ना, पाठ सरळ करून खाली जाऊन पोट प्रेस होईल, तेव्हा त्याचा इफेक्ट होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सध्या तरी सगळ्यांना ट्विस्टिंग, आपल्याकडे आपल्या लोकांसाठी सांगते, ट्विस्टिंग हेच इम्पॉर्टंट आहे फॉर डायजेशन रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स काढण्यासाठी. ओके, सो मग इट कॉजेस हॅपीनेस, इट इज लाईक द गॉडेस ऑफ क्रिएशन, इट कॉजेस हॅपीनेस, इट ड्राईज अप ऑल डिसऑर्डर. इंटरनल ऑर्गन्स पर्यंत जर हे सगळे याचे इफेक्ट्स पोहोचत असतील तर याच्याने काय होतं, छोटे मोठे जे आजार आहेत ना ते ड्राईज अप, म्हणजे ते निघून जातात या प्रॅक्टिसने. अँड दिस नवली इज इन एक्सलंट एक्सरसाइज इन हठयोग. हठयोगामधली सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज जे आहे ते नवली आहे. ठीक आहे, कारण ऑर्गनचा एकमेकांवरती प्रेशर येतो आणि त्या प्रेशरनी असं कसं ताक घुसळतात तसं तुमचे ऑर्गन्स एकमेकांवरती घर्षण करतात आणि म्हणजे हे सगळं जे आहे की भूक न लागणं किंवा मंदाग्नी झालं असेल किंवा पचन नीट होत नसेल तर ते नीट व्हायला लागतं. ओके, असे फार कमी हे जे इंटरनली काम करतील किंवा त्या कोर लेवल पर्यंत काम करतील असे फार कमी प्रॅक्टिसेस आहेत, त्यातलं एक नवली आहे. ओके,
Kapalbhati, when the inhalation and exhalation are performed very quickly, like a pair of bellow of blacksmith, it is known as Kapalbhati. Okay. Inhalation and exhalation are performed very quickly, like a pair of bellow of the blacksmith. ते हे ना, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, ते ब्लॅकस्मिथ. हा, भाता. तर तो जो भात, हा बोला, कोण बोलत होतं? तो जो भात आहे ना, हा पुढे मागे करतो बेलो ऑफ ब्लॅकस्मिथ, इनहेलेशन एक्झलेशन सारखं. तसं कपालभाती करणं, म्हणजे तसा मुवमेंटला कपालभाती असं म्हणतात. वेन द इनहेलेशन अँड एक्झलेशन आर परफॉर्म व्हेरी क्विकली लाईक अ पेअर ऑफ बेलो ऑफ अ ब्लॅकस्मिथ, इट इज नोन ॲज कपालभाती. त्याचा मेन फायदा काय आहे? इट ड्राईज अप ऑल द डिसऑर्डर्स फ्रॉम एक्सेस ऑफ फ्लेगम. कफदोष जो आहे, एक्सेस, तो सगळा काढून टाकणं, किंवा त्याच्यामुळे झालेले जे आजार आहेत त्यांचा ते रूटमधून काढून टाकणं, हे कपालभातीचं काम आहे. सो कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे, हे लक्षात ठेवा. प्राणायाममध्ये त्याला चुकूनही त्याचं नाव प्राणायाममध्ये घेऊ नका, एवढंच फक्त एक्झामिनरच्या वेळेस लक्षात ठेवा. फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, धवती वस्त्र धवती, बस्ती जलबस्ती, नेती सूत्र नेती, त्राटक बाह्य त्राटक, नवली भ्रमर नवली, कपालभाती विथ एअर, हे कशातलं आहे? हठयोग प्रदीपिकेमधले. ओके. हा, आता हा पण क्वेश्चन विचारतात की हे 6 षटकर्म सांगितलेत का हठयोग प्रदीपिकेमध्ये? तर ते सोडून अजून एक सांगितली आहे ना, गजकर्णी, आपण बघितली होती. ठीक आहे. सो अपार्ट फ्रॉम दिस 6 षटकर्माज, अथ गजकर्णी उदरगत पदार्थम उद्वमन्ति. ओके. सो बाय कॅरिंग द अपान वायू, ते बघा खाली, बाय कॅरिंग द अपान वायू टू द थ्रोट. अपान वायूचं रिजन कुठलं आहे ऍक्च्युली? अपान वायू कुठे असतो? खाली असतो सगळ्यात. हा, पण म्हणजे कुठे खाली, म्हणजे मूलाधारच्या तिथे. हा, पण कुठून खाली? अम्बिलिकस पासून खाली. ओके. हा, ठीक आहे. अम्बिलिकस पासून खाली आहे अपान वायू. त्याची गती कुठली आहे? खालच्या दिशेने. ओके. सो तो आपण वरती आणतो, त्याला ऊर्ध्व गती, म्हणजे मूलाधार लावतो आणि त्याला ऊर्ध्व गती आणतो, आणि वी ब्रिंग इट टिल अवर थ्रोट, कारण आपल्याला जे आपण खाल्लंय ते बाहेर टाकायचं आहे. ओके. सो बाय कॅरिंग द अपान वायू अप टू द थ्रोट, द फूड एक्सेट्रा इन द स्टमक आर वोमिटेड. बाय डिग्रीज द सिस्टीम ऑफ नाडीज सांख्यिनी बिकम्स नोन. दिस इज कॉल्ड इन हट ॲज गजकर्णी. ओके. by the degrees the systems of nadis सांख्यिनी becomes known. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. दिस इज कॉल्ड ॲज हट. इन हट दिस इज कॉल्ड ॲज गजकर्णी. गजकर्णी म्हणजे जसं हत्ती आहे ना, आपल्या सोंडेत पाणी घेतो आणि तो असं फवाऱ्यासारखं मारतो, तसं अपान वायू जो आहे तो म्हणजे आपल्या अम्बिलिकसच्या खाली त्याचा वावर असतो आणि तो डाऊनवर्ड डिरेक्शननी असतो. त्या अपान वायूला आपण अपवर्ड डिरेक्शननी ओढतो आणि थ्रोट पर्यंत आणतो, आणि त्या इफेक्टनी आपल्याच्या ॲब्डोमेनमध्ये जे काही खाल्लेलं आहे आपण ते आपण तोंडातनं बाहेर टाकून देतो. इट्स ती जी प्रक्रिया आहे ती गजासारखी, म्हणजे हत्ती जसा पाण्याचा सोंडेतनं पाण्याचा फवारा मारतो तशी असते, म्हणून त्याला म्हणतात गजकर्णी. ठीक आहे. हे पण मेन्शन करा आवर्जून की गजकर्णी पण आहे. 6 षटकर्मा सोडून एक गजकर्णी पण एक्सप्लेन केली आहे ना. घेरंड संहिता हे झालं आतापर्यंत बघितलेलं हट्ट योग प्रदीपिका, ते क्लिअर कट करा. हा, हठयोग सोपा आहे आणि समजायला सुटसुटीत आहे. घेरंड पण सोपं आहे, पण फक्त सगळ्या इंडिव्हिज्युअली प्रत्येक पार्ट सोपा आहे, फक्त त्याला कलेक्टिव्हली लक्षात ठेवायचं आहे घेरंडमध्ये. आणि विचारताना डायरेक्ट क्वेश्चन हाच विचारतात की एक्सप्लेन धवती फ्रॉम घेरंड संहिता. ओके ना. धवतीर बस्ती आपण ते बघितलेलं आहे, द 6 प्युरिफिकेटरी प्रोसेसेस ते, आणि त्याच्या खालचा श्लोक द इंटरनल धवतीज. हा, आता धवतीचं एक्सप्लेनेशन. पहिलाच जे आहे ते धवती, तिथं फक्त एकच होती, वस्त्र धवती. आता इथं द इंटरनल धवतीज आर ऑफ 4 काइंड्स अँड दे clear away the impurities of the body. They are antardhavti, internal washing, dantadhavti, cleansing of teeth, riddhavti, cleansing of heart, and मूलशोधन, cleansing of rectum. ओके. धवतीचे 4 प्रकार आहेत. आपण बहुतेक फक्त तो हे पाहिला होता, चार्ट पाहिला होता ना,
जेव्हा आपण घिरंड संहिता बघत होतो तो एक मेन चार्ट पाहिला होता. त्या चार्टमध्ये हे होते बघा, धवतीचे 4 प्रकार: अंतर्धवती, दंतधवती, हृदधवती आणि मूलशोधन. ओके, हा दिला इथे. सो धवतीचे 4 प्रकार: अंतर्धवती, दंतधवती, हृदधवती आणि मूलशोधन. अंतर्धवतीचं पुन्हा वातसार, वारीसार, वह्निसार, बहिष्कृत. बहिष्कृत इज ऑफ 2 टाइप्स: दंतधवती, दंतमूल, जिव्हामूल, कर्णरंध्र, कपालरंध्र. ओके, अँड हृदधवती, दंड, वमन, वस्त्र. आणि चौथं जे आहे ते मूलशोधन. तर अशा प्रकारे फक्त 13 टाईपच्या धवतीच सांगितल्या आहेत. घिरंड संहितेमध्ये धवती जे आहेत ते 13 प्रकारच्या आहेत. कोणकोणत्या? हे 4 आणि बहिष्कृत 2 टाईपचे म्हणून हे 5, पुन्हा हे 4, 9, 10, 11, 12 आणि हे जे कपालरंध्र आहे, नाही कर्णरंध्र आहे, ते दोन्ही 2 पकडतात, एक उजव्या कानाचा आणि एक डाव्या कानाचा. सो ते एक 2, सो तो एक 13. म्हणजे कपालरंध्र 2 टाईपचे आहेत, बहिष्कृत 2 टाईपचे आहेत, म्हणून टोटल 13 प्रकारच्या धवती ज्या आहेत त्या सांगितलेल्या. ठीक आहे. आणि बस्ती जी आहे जल आणि स्थल सांगितली आहे. नेती जी आहे सूत्र सांगितली आहे. नवली 3, वाम, दक्षिण आणि भ्रमर नवली. त्राटक जे आहे बाह्य त्राटकच सांगितलं यात सुद्धा. आणि कपालभाती, वातक्रम, व्युत्क्रम आणि शीतक्रम. ओके, एक एक बघूयात आता. धवती बघूयात आधी. टाइप्स ऑफ षटकर्मास: धवती टू वॉश, बस्ती रेक्टल क्लिन्झिंग, हे माहिती आहे आपल्याला. नेती नेझल क्लिन्झिंग, लवलिकी सर्क्युलर मुवमेंट ऑफ ॲब्डोमेन, त्राटक आय क्लिन्झिंग आणि कपालभाती शायनिंग फोरहेड. ओके ना. अंतर्धवती एक एक प्रकार बघणार धवतीचा. अंतर्धवती पाठ करायचं आहे सगळं. अंतर्धवती चे 4 प्रकार: वातसार, वारीसार, वह्निसार आणि बहिष्कृत. ठीक आहे. सो वातसार, वात शब्दानुसार लक्षात ठेवलं तर पाठांतर थोडं सोपं जाईल. वात म्हणजे विंड, म्हणजे वायू. सो वातसार म्हणजे विंड प्युरिफिकेशन, हवेसोबत केलेलं क्लिन्झिंग. म्हणजे कसं तर कॉन्ट्रॅक्ट द माउथ, ओके, लाईक अ बीक ऑफ अ क्रो. म्हणजे कावळ्याची कशी चोच असते त्या चोचेप्रमाणे त्याला काकी मुद्रा म्हणतात. आपल्या ओठांची तशी मुद्रा करायची. अँड ड्रिंक एअर स्लोली, आणि त्यातनं हळूहळू हवा आत घ्यायची. ओके, कुठपर्यंत घ्यायची? फिलिंग द स्टमक स्लोली विथ इट, मूव्ह इट देअर इन. हळूहळू तोंडाची काकी मुद्रा करून हवा आतमध्ये इनहेल करून घ्यायची तोंडातून. इनहेल करून म्हणजे ती जाईल तुमच्या इंटेस्टाईन, म्हणजे आपल्या इसोफेगस स्टमकमध्ये ती घ्यायची आणि जितकी पॉसिबल आहे तितकी घ्यायची आणि तिथेच ती मूव्ह करायची. पोटामध्ये ती मूव्ह करायची अँड देन स्लोली फोर्स इट थ्रू द लोअर पॅसेज. आणि हळूहळू ती लोअर पॅसेजमधून म्हणजे खाली ढकलायची आणि हळूहळू ती ॲनसमधून बाहेर काढायची. ॲनस असा शब्द नाही दिलाय, लोअर पॅसेजमधून बाहेर काढायची असं सांगितलंय. सो ह्याला म्हणतात अंतर्धवती. ओके, बेनिफिट्स काय? द वातसार इज व्हेरी सिक्रेट प्रोसेस. इट कॉजेस द प्युरिफिकेशन ऑफ द बॉडी, डिस्ट्रॉयज ऑल द डिसीजेस अँड इन्क्रीजेस द गॅस्ट्रिक फायर. गॅस्ट्रिक फायर इन्क्रीज करण्यासाठी आणि पोटाचे आजार कमी करण्यासाठी ही प्रोसेस आहे ती इम्पॉर्टंट आहे. काय केलं? तोंडाची काकी मुद्रा केली आणि त्यातनं आपण हळूहळू हवा आत घेतली. जितकी पॉसिबल आहे तितकी हवा आत घ्यायची, पोटामध्ये होल्ड करायची आणि ती मूव्ह करायची पोटातल्या पोटात हवा. आणि त्याच्यानंतर हळूहळू लोअर पॅसेजमध्ये ती ढकलायची आणि ॲनसमधून काढायची. ओके, लोअर पॅसेजमध्ये ढकलायची इथपर्यंतच सांगितले. विचारलं तर लक्षात ठेवा. ह्याला म्हणतात वातसार. ओके, त्यानंतर वारीसार, वॉटर प्युरिफिकेशन. वारी इज वॉटर आणि वात म्हणजे वायू होता. सो यालाच शंख प्रक्षालन असंही म्हणतात, हेही लक्षात ठेवा. शंख प्रक्षालन आत्ता फक्त शंख प्रक्षालनमध्ये आपण काय करतो, शंख प्रक्षालनमध्ये ऍक्च्युली काय करतात त्याची पण इन्फॉर्मेशन मी नंतर देते की 5 आसनं आहेत ती आलटून पालटून करायची. त्या आसनांची नावं तुम्हाला सांगून ठेवते नंतर. सो शंख प्रक्षालनमध्ये आकंठ पाणी प्यायचं. आकंठ म्हणजे आता असं वाटेल की उलटी येईल म्हणून इतकं पाणी प्यायचं. आणि मग 5 एक्सरसाइज सांगितले. ताडासन आहे, तिर्यक ताडासन आहे, जठर परिवर्तन आसन आहे, असे उदर आकर्षण, तो जो आहे ते 3, आणि भुजंगासन, असे 4-5 आसनं आहेत. ती त्या सिक्वेन्सनी करायची आणि ती करत राहायची. 5 आसनांचा सिक्वेन्स आहे तो करत राहायचा. कुठपर्यंत करायचा? जोपर्यंत आपल्याला ही मोशन पास करायची इच्छा होत नाही तोपर्यंत. मग मोशनला जायची इच्छा झाली की जाऊन यायचं आणि पुन्हा पाणी प्यायचं आणि पुन्हा एक्सरसाइज सुरू करायचा.
म्हणजे हे चक्र चालू ठेवायचं. हे कधीपर्यंत चक्र चालू ठेवायचं? जोपर्यंत क्लिअर स्टूल पास होत नाही, म्हणजे वॉटर क्लिअर वॉटर पास होत नाही तोपर्यंत हे सगळं चालू ठेवायचं. ह्याला म्हणतात शंख प्रक्षालन. ठीक आहे. तर त्याचे पण तुम्हाला आसनांची नावं मी पाठवते. शंख प्रक्षालन इज नथिंग बट सिम्पली म्हणजे साधं थोडंसं ल्यूकवॉर्म वॉटर, किंचितसं कोमट पाणी, त्याच्यामध्ये मीठ घ्यायचं आहे आणि काहींना त्यात लिंबू पण घ्यायची सवय असते, लिंबू पाणी, पण युजली मीठच सांगितलंय. मीठ आणि लिंबू इन केस घेतलं तर ते पाणी तुम्हाला अकंठ प्यायचं आहे. फक्त त्याच्यानंतरचे पश्चात कर्म जास्त आहेत हा, कारण हे एवढं क्लीन झाल्यानंतर 2-3 दिवस कुठेही बाहेर जायचं, कुठेही म्हणजे साधारण बाहेरच्या हवेवरती जायचं नाहीये. थोडासा विकनेस येणार आहे 1-2 दिवस, मग सुट्टीच्या दिवसांमध्ये हे करायचं. याला पूर्ण डिटॉक्सिफिकेशन म्हणतात, किंवा डिटॉक्सिफिकेशन होतं तुमच्या आतड्यांचं हे केल्यानंतर. ठीक आहे. आणि त्याला थोडेसे कॉन्ट्राइंडिकेशन्स पण आहेत. जर काही हार्टचे प्रॉब्लेम्स असतील किंवा काही आतड्यांचे अल्सर्स वगैरे असतील तर ते कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत. त्यामुळे सगळ्यांनी सहज नाही करता येण्यासारखे, पण विथ गायडन्स करू शकता. ओके. ना याच्यामध्ये काय आहे? फिल द माउथ विथ वॉटर डाऊन टू द थ्रोट अँड देन ड्रिंक इट स्लोली अँड देन रिमूव्ह इट थ्रू द स्टमक, फोर्सिंग इट डाऊनवर्ड, एक्सपेलिंग इट थ्रू द रेक्टम. ओके. म्हणजे आकंठ पाणी थ्रोट पर्यंत. हा, याच्यात पण क्वेश्चन विचारतात की किती लिटर पाणी प्यायचंय, तर काय उत्तर देणार? कारण याला किती लिटर नाही दिलंय, आकंठ लिहिलंय. आकंठ म्हणजे थ्रोट पर्यंत पाणी येईपर्यंत पाणी पीत राहायचंय. असं की आता अजून एक घोट पिलं तर मला उलटीच येईल, इथपर्यंत पाणी प्यायचंय. अँड देन माउथ विथ द वॉटर डाऊन टू द थ्रोट अँड देन ड्रिंक इट स्लोली अँड देन रिमूव्ह इट थ्रू द स्टमक. याच्यामध्ये काही आसनं नाही करायची आहेत ना वारीसारमध्ये. मी शंख प्रक्षालनचं सांगते, त्याच्यामध्ये आसनं करायची. पण हा असाही प्रश्न विचारतात की वारीसार इज ऑल्सो नोन एज शंख प्रक्षालन. नाउअडेज त्याला शंख प्रक्षालन असंही म्हणतात. So and then remove it through the stomach, forcing it down, expelling it through the rectum. Rectum मधून ते पाणी जे आहे ते एक्सपेल करायचं. देन वारीसारचे बेनिफिट्स काय आहेत? दिस प्रोसेस शुड बी केप्ट व्हेरी सिक्रेट. इट देअर बाय प्युरिफाईज द बॉडी अँड बाय प्रॅक्टिसिंग इट विथ केअर one gets luminous and shining body just like the devtas. Okay. So ही जी प्रोसेस आहे, इट शुड बी केप्ट व्हेरी सिक्रेट. इट देअर बाय प्युरिफाईज द बॉडी अँड बाय प्रॅक्टिसिंग इट विथ केअर. इन शॉर्ट पूर्णच बॉडीचं प्युरिफिकेशन होतं, आणि ते पण वॉटर होतं. आता ह्याच्या आधीचं आपण वातासोबत केलं होतं, एअर सोबत, पण वॉटर सोबत जे करतो ना, ते वॉटर सोबत काय होतं, प्रत्येक कॉर्नर मधले जे पार्टिकल्स आहेत ते निघून जातात. वन गेट्स ल्युमिनस अँड शायनिंग बॉडी जस्ट लाईक अ देवतास. देवतांसारखी जे आहे ल्युमिनस आणि शायनिंग बॉडी मिळते. ओके. विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ वारीसा. ना वन्हीसार फायर प्युरिफिकेशन. प्रेस इन द नेवल knot or in the intestine towards the spine for 100 times. This is Agnisar or the fire process. This gives success in the practice of yoga. It cures all the diseases of the stomach and increases the internal fire. वन्हीसारलाच आपण अग्निसार असं म्हणतो. आता ह्या दुसरी जी नावं मी सांगते ना, ती लक्षात ठेवा. सेकंड नेम जे मी सांगते तेही लक्षात असू देत. So press the navel knot or in the intestine towards the spine for 100 times. यात सुद्धा बाह्य कुंभक करायचे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, पोट आत खेचायचं आहे आणि मग अग्निसार क्रिया करायची आहे. काय करायचं? नेवल नॉट, आपलं जे अंबिलिकस आहे त्याला इंटेस्टाईन कडे खेचायचंय, आत ओढायचंय. सो प्रेस द नेवल नॉट और इन द इंटेस्टाईन टुवर्ड्स द स्पाइन फॉर 100 टाइम्स. 100 वेळा ते आत खेचायचंय. दिस इज हे 100 टाइम्स, हे पण लक्षात ठेवा. ते पण विचारतात, वरती दिलंय बघा, शतकारंच म्हणजे 100 वेळा. तो किती वेळा करायचा असं सांगितलंय ग्रंथात, असं विचारतात. सो ग्रंथांचं मी म्हटलं ना, स्टडी थोडासा डीप एक्सपेक्टेड आहे तो असा. त्यातले बारकावे विचारतात की वातसार करताना कुठली मुद्रा वापरायची आहे, तर काकी मुद्रा, किंवा कसं तोंड करायचं आहे, तर कावळ्याच्या चोचीसारखं तोंड करायचंय. या सगळ्या बारकावे ते लक्षात ठेवायचे. This is the Agnisar or the fire process. It gives success in the practice of yoga. It cures all the diseases of the stomach and increases the internal fire. Okay, increases internal fire म्हणजे मणिपूर चक्र आहे त्या लेवलला आपलं जठराग्नी आहे, तो इन्क्रीज करायला वन्हीसारनी मदत होते. ठीक आहे ना. This form of dhauti should be kept very secret and it is hardly to be attained even by gods. By this dhauti alone one certainly gets a luminous body. ठीक आहे, तेच फायदे आहेत साधारण
आणि ल्युमिनस बॉडी मिळवायला मदत होते. ठीक आहे. येस. नाव बहिष्कृत इज ऑफ 2 टाइप्स. ओके. बाय काकचंचू म्हणजे काकी मुद्रा और प्रोबिल मुद्रा. फील द स्टमक विथ एअर, होल्ड इट देअर फॉर 1.5 hour. इथं स्पेसिफिक सांगितलंय की किती वेळ होल्ड करायचंय, तर 1.5 तास होल्ड करायचंय. अँड देन फोर्स इट डाऊन टुवर्ड्स द इंटेस्टाईन. धिस धोती should be kept a secret and must not be revealed by anyone. ओके. आता त्याच्यात वातसार आणि याच्यामध्ये फरक काय आहे, त्यात पण काकमुद्रा सांगितल्या आहे. फील द स्टमक विथ एअर, हळूहळू तोंडातनं हवा घेऊन पोटामध्ये ऍब्डोमेन मध्ये होल्ड करायची आहे, तिथंच मूव्ह करायचे आणि हळूहळू लोअर पॅसेस मधून काढायचे. त्यात फक्त काय तिला टायमिंग नाही सांगितलंय होल्ड करायचा, तिथं होल्ड म्हणण्यापेक्षा मूव्ह करायला सांगितलंय पोटातल्या पोटात हवा. So fill the stomach with air, hold it there for 1.5 hour and then force it down towards the intestine. खाली intestine कडे ती फोर्स करायची. This dhoti must be kept a secret and must not be revealed by anyone. Okay, must not be revealed to anyone. Now the sadhaka should stand in navel deep water. सेकंड जे आहे, 2 टाईपचं बहिष्कृत आपण बघितलेलं. The sadhaka should stand in the navel deep water, draw out the Shakti Nadi, okay, long intestine, wash the Nadi with his hands, and so long as its filth is not all washed away, म्हणजे कधीपर्यंत पूर्ण क्लीन होत नाही तोपर्यंत, वॉश इट इन विथ केअर अँड देन ड्रॉ इट अगेन इन टू द ॲब्डोमेन. बाय दिस धोती वन गेट्स देव देह गॉड लाईक बॉडी. पण ती कशी करायची आणि कशी कोणी अटेंड केलेली नाहीये, कारण त्याच्यामध्ये इंटेस्टाईन बाहेर काढायचंय आपल्याला. सो साधक शुड स्टँड इन नेवल डीप वॉटर, ड्रॉ आउट द शक्ती नाडी, इंटेस्टाईनच बाहेर काढायला सांगितलंय, लॉंग इंटेस्टाईन. हा, वॉश द नाडी विथ हिज हँड, ती कम्प्लिटली हाताने वॉश करायची. सो लॉंग ॲज द फिल्थ इज नॉट ऑल वॉश्ड अवे. ओके. त्याच्यामध्ये जे काही हे आहे का, फिल्थ म्हणजे बारीक बारीक पार्टिकल्स आहेत, ते कम्प्लिटली जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत पाण्याने ती धुवायची आहे. आणि मग कम्प्लिटली क्लीन झाल्यानंतर वॉश इट विथ केअर अँड देन ड्रॉ इट अगेन इन टू द ॲब्डोमेन. पुन्हा ॲब्डोमेन मध्ये ती ड्रॉ करायची. मे बी रेक्टमचा छोटा पोर्शन असेल जो बाहेर कारण त्याला आतमधून अटॅचमेंट्स नाही आहेत. हा, सो ते काढू शकतो जेव्हा बाहेर विथ केअर ते स्वतःहून काढू शकत असतील, पण अख्खच्या अख्खं इंटेस्टाईन नाही, बट सम पार्ट ऑफ इट, मे बी रेक्टम आणि थोडासा डिसेंडिंग कोलॉनचा भाग बाहेर काढू शकतात. तो काढू शकत असतील, काढत असतील, क्लीन करून पुन्हा इन्सर्ट करून ठेवत असतील. दिस इज व्हॉट इज बहिष्कृत. त्यांच्याने काय होतं, बाय दिस धवती वन गेट्स देव देह गॉड लाईक अ बॉडी लाईक अ गॉड. ओके. काही आहेत जे असं वाटतात की हे काही करता येण्यासारखे किंवा तेव्हा पॉसिबल असतील, पण आता काही हे पॉसिबल नाहीये करणं, पण बाकी सगळे फॉलो करण्यासारखे आहेत. ओके. हे आतापर्यंत बघितलं ते अंतर्धवती होतं. ओके. 4 प्रकार, वातसार, वारीसार, वन्नीसार आणि बहिष्कृत. हेवी होत असेल तर मला सांगा, आपण थोडंसं बघून थांबून दुसरा एखादा टॉपिक घेऊ शकतो आणि मग हे जे आहे बाकीच ते उद्या घेऊ शकतो. थोडंसं डोक्यातल्या डोक्यात रिवाइज करत राहा काय चाललंय किंवा कुठल्या प्रकारापर्यंत आपण आहोत ते. हा, सो देन दंतधवती, दंतमूल, जिव्हामूल, कर्णरंध्र आणि कपाळरंध्र. ओके. देर आर 5 काइंड्स ऑफ दंतधवती: प्युरिफिकेशन ऑफ टीथ, रूट ऑफ टंग, 2 होल्स ऑफ इयर अँड फ्रंटल सायनसेस. ओके. असे 5 पकडतात. रब द टीथ विथ कटेचू पावडर, खादीचं आहे ना कथ्थ, कटेचू पावडर, और विथ प्युअर अर्थ लॉंग इनफ टू रिमूव्ह द डेंटल इम्प्युरिटीज. खादी रेगा रसेनाथ. खादीरचं जे पावडर असते म्हणजे ते कथ्था म्हणजे ती काथ नाही, जी आपण म्हणजे पानामध्ये असते ती नाही. सो खादीरचं एक झाड असतं त्याची पावडर, आणि ह्याचा फोटो पाठवेन मी तुम्हाला. किंवा प्युअर अर्थ, जी माती असते ना स्वच्छ, आपण युजली तुळशीची माती वगैरे म्हणतो, ती जी आहे, सो ती टीथ वरती रब करायची विथ प्युअर अर्थ लॉंग इनफ टू रिमूव्ह द डेंटल इम्प्युरिटीज. ती दातांवरती घासायची
आणि त्याच्याने दात स्वच्छ करायचे. ती झाली दंतधौती. ओके, नाव लक्षात ठेवा, खादीर किंवा प्युअर अर्थ या दोन्हीपैकी एकाने दात क्लीन करायचे. जिव्हा मूलधौती, जॉईन टुगेदर 3 fingers known as index, middle आणि ring finger. Put them into the throat and rub well and clean the root of the tongue and washing it again. Throwing out the phlegm. After this, rub it with butter and milk again and again. Then, by holding the tip of the tongue with an iron instrument, pull it out slowly. Do this daily with diligence before the rising and setting sun. Thus, the tongue becomes elongated. आता याच्यात ते सांगितलं नाहीये, पण बाकी सगळं तर सेम आहे. जॉईन टुगेदर 3 fingers known as इंडेक्स, मिडल आणि रिंग फिंगर. पहिली जे 3 फिंगर आहेत, इंडेक्स, मिडल अँड रिंग फिंगर, हे जॉईन करायचे. पुट देम इन टू द थ्रोट अँड रब वेल. थ्रोट मध्ये आत घालायचे आणि रब करायचं व्यवस्थित. तो जो पोर्शन आहे ना घशाच्या इथला, जिभेचा जो समोरचा सोडून थोडासा आतला घशाकडचा. रब वेल, क्लीन द रूट ऑफ द टंग अँड वॉशिंग इट अगेन. ओके, ती क्लीन करायचंय, वॉशिंग इट अगेन, थ्रोईंग द प्लेगम आउट. जो काही प्लेगम येईल किंवा जे काही म्युकस येईल ते बाहेर फेकत पुन्हा क्लीन करायचंय. रब दिस, आफ्टर दिस रब इट विथ द बटर अँड मिल्क अगेन अँड अगेन. बटर आणि मिल्कने पुन्हा पुन्हा ते क्लीन करायचंय. Then by holding the tip of tongue with an iron instrument, pull it out slowly. आयन इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण पक्कड म्हणतो ना, पक्कडीने जिभेला म्हणजे असं ते पिंच करायचंय. ती पक्कड म्हणजे अशी काही टोकदार नाही, असं फ्लॅट असणारी, आणि ती थोडीशी बाहेर ओढायची. आपलं जे हे आहे, जीभ आहे, ती थोडी बाहेर ओढायची. यात स्पेसिफाय नाही केलंय. अजून एक प्रोसेस करायचे ते की आपली जीभ जी आहे ना खालून एका फ्रेन्युलमली कनेक्टेड आहे. खालच्या जॉला एक फ्रेन्युलम आहे बघा, जिभेच्या खाली. त्या फ्रेन्युलमला एक म्हणजे आता आपल्या ब्लेड सारखं एक धारदार शस्त्राने अगदी केसां इतकं कट करायचंय. केसांची जाडी केवढी, आपली एका केसाची जाडी तेवढं कट करायचंय रोज, थोडं 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 करून. कशासाठी, तर ती लांबी वाढवण्यासाठी, जिभेची लांबी वाढवण्यासाठी. सो त्यांनी पुढे दिले बघा, डू दिस डेली विथ डिलिजन्स बिफोर द रायझिंग अँड सेटिंग सन. दस द टंग बिकम्स इलॉंगेटेड. टंग का इलॉंगेट करायची, कारण आपण खेचरी मुद्रा बघितली होती बघा, मुद्रा पाहिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये खेचरी मुद्रा, आणि ती टंग रोल करून वर लावायची आणि जेणेकरून दाब द्यायचा आहे वरती, आणि त्या एक्झॅक्टली आपण जिथं दाब देतो त्याच्यावरतीच ती खेचरी मुद्रेच्या वरती आपलं हे मास्टर ग्लँड, पिट्युटरी ग्लँड आहे, आणि त्याच्याच वरती हायपोथॅलॅमस आहे. सो इनडायरेक्टली त्यांना ऍक्टिव्हेशन व्हायचं, आणि त्यांना ऍक्टिव्हेशन झालं की पूर्ण बॉडी मधलं एंडोक्राईन सिस्टीम जी आहे, म्हणजे जे काही ग्लँड्स आहेत एंडोक्राईन ग्लँड्स, त्यांना म्हणजे गुड सप्लाय ऑफ हॉर्मोन्स व्हायचा. ओके, सो या गोष्टीसाठी टंग मोठी असायला पाहिजे, आणि ती टंग मोठी होण्यासाठी रोज हे कार्य करायचं. थोडं 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 किंचितचं कट करून करून ते फ्रेन्युलम जे आहे ना खालचं, म्हणजे ते लगेच हील होतं, त्याला काही त्रास होत नाही. असं करून करून टंग जितकी लांब असेल तितकी मुद्रा चांगल्या करता येतील, यासाठी टंग मोठी ठेवायची. ओके, हे आहे ही जीवामूल धौती. याच्यात कटिंगचं दिलेलं नाहीये, याच्यात फक्त क्लिनिंगचं दिलेलं आहे. लक्षात ठेवा, ते कटिंगचं चुकून सांगू नका, मी तुमच्या माहितीसाठी सांगतेय. ओके, ना कर्णरंध्र धौती. क्लीन द 2 holes of the ears by index and ring fingers. ओके, आता इंडेक्स अँड दिलंय, मे बी इंडेक्स ऑर रिंग फिंगर असेल, बट इथं अँड दिलंय. तर्जनी म्हणजे आपले इंडेक्स आणि रिंग फिंगर दोघांनी दोन्ही होल जे आहे ते सिम्पली क्लीन करायचे. ओके, म्हणजे रोटेट करायचे. बोट आत कर्णामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये कानामध्ये घालायचं आणि जस्ट रोटेट करायचं. बाय प्रॅक्टिसिंग इट डेली, मिस्टिकल साऊंड्स आर हर्ड. ओके, अनाहत नाद आपण बघितला होतो, आठवत असेल तुम्हाला तर. तो नाद हा सहज सगळ्यांना ऐकू येण्यासारखा नाहीये. तो नाद जो आहे तो स्पेशल, जसं आपण दृष्टीच्या पलीकडे जाऊन दिव्य दृष्टी बघितलेलं, बुद्धीच्या पलीकडे जाऊन प्रज्ञा बघितली होती, तसं हा मिस्टिकल साऊंड आहे. तो सहज कुणालाही ऐकू येत नाही, बट विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ कर्णरंध्र धौती यू विल बी एबल टू हिअर इट. ओके, कपाळरंध्र धौती. Rub with the thumb of right hand the depression in the forehead near the bridge of the nose. नोज आणि फोरहेड, जिथं तुमचा आयब्रो सेंटर आहे ना, जिथं आयब्रो सेंटर आणि नोज जॉईन होतात तिथं जे आहे डिप्रेशन आहे. सो विथ राईट थंब, उजव्या थंबने
द डिप्रेशन इन द फोरहेड नियर ब्रिज ऑफ द नोज, तिथे प्रेस करायचं किंवा रब करायचं, याला म्हणतात कपाळरंध्र. ओके, याच्याने काय होतं, बाय प्रॅक्टिसिंग दिस योगा डिसीज अरायझिंग फ्रॉम डिरेंजमेंट ऑफ द फ्लेगमॅटिक ह्युमर्स आर क्युअर्ड. म्हणजे काय, फ्लेगमॅटिक, फ्लेगम आपण बघितला म्हणजे म्युकस, तर त्या म्युकसचं जे सिक्रिशन आहे आपल्या जे मी म्हटलं होतं सायनसेस मध्ये थोडं थोडं फ्लेगम जे राहिलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही हे जर केलं, ही एक मेथड सांगितली आहे. आणि याच्यात दुसरं नाही सांगितलंय. दुसरं म्हणजे तुमचा जो थंब आहे तो आत, म्हणजे तोंडाच्या आत जो आपला ताळू आहे, वरचा ताळू, हा, त्या ताळूला प्रेस केला की त्याच्याने सुद्धा सेम इफेक्ट होतो. ठीक आहे. हार्ड पॅलेट आणि त्याच्या मागे सॉफ्ट पॅलेट आहे ना, आपण म्हणतो पडझीप जी आहे त्याच्या अलीकडे जे आपला हार्ड पॅलेट आहे, त्याला जर तुमचा तो राईट थंब तुम्ही प्रेस केला तर त्याच्याने सुद्धा तुम्ही बघू शकता की तुमचे सायनसेस जे आहेत ते क्लीन होतात किंवा क्लिअर होतात, की त्यातनं जे काही त्यांचे ते सॅच्युरेशन आहे किंवा म्युकस आहे ते ड्रॉप डाऊन होतं. ओके, तर हे झालं कपाळरंध्र. नाव रिद्धवती, जायचंय पुढे का थांबायचंय? सगळे आहेत का? थांबायचं म्हणजे काही वेगळा टॉपिक घ्यायचा आहे का नाही तर मग ब्रेक घ्या 2-4 मिनिटांचा, मग आपण कंटिन्यू करू. बघायचं तर मागचं पुन्हा एकदा चेक करून बघा आधीचं. आपलं काय काय राहिलंय, आपलं स्ट्रेस आणि जे आहे ते मी उद्या घेणार आहे. स्ट्रेस, योगा अँड स्ट्रेस, आणि अजून एक काहीतरी राहिलंय. ब्रेक घ्या 2-3 मिनिटाचा, म्हणजे फ्रेश होऊन या. षटकर्म, हेल्थ अँड डिसीज आपलं झालं होतं लास्ट टाइम. कोमल अजून किती वेळ घेणार आहे क्लास? 10 मिनिटं घेऊयात अजून, फक्त 8-10 पर्यंत चालेल. घेऊयात, आणि मग हा थांबूयात. चालेल. करू का मग कंटिन्यू? मग आहेत हा सगळे? मग हा टॉपिक कंटिन्यू केला तरी चालेल, फक्त जास्त वेळ घेणार असेल तर मग एखादा सोपा घे, म्हणजे मग एकीकडे काम नाही, हाच 10 मिनिटं घेऊयात आणि मग उद्या घेऊयात बाकीचं. ठीक आहे. चालेल. येस. हा कंटिन्यू करू, कारण लिंक लागलेली आहे. परत नवीन उद्या परत मग अर्ध होणार, कारण अजून एक उपनिषद पण एक राहिलंय. 2च उपनिषद घेतलं आपलं, तैतरीय उपनिषद पण राहिलंय. सो मग उद्या खूप लोड नको. आता फक्त 5-10 मिनिटात जेवढं होईल तेवढं घेऊया. 10 मिनिटच घेऊयात. मग करू का मग स्टार्ट? सगळे आहेत आय थिंक, कंटिन्यू करूयात. आज मी सगळे तर केलं तरी चालेल तिथं. ओके, सो रिद्धवती हीच हार्ट क्लिनिंग. आता एक्झॅक्टली हार्ट क्लिनिंग असा त्याचा अर्थ होत नाही. क्लिनिंग ऑफ हार्ट नाही, हार्ट रिजन ज्यामध्ये येतो, कार्डियक रिजन, त्याचं क्लिनिंग असं म्हणू शकता. नाहीतर हृद म्हणजे हार्टचं क्लिनिंग म्हणू नका. रिद्धवती और प्युरिफिकेशन ऑफ द हार्ट, और रादर थ्रोट, इज ऑफ 3 kinds, नेमली
दंड विथ स्टिक, वमन वॉमिटिंग अँड बाय वस्त्र दॅट इज क्लॉथ. ह्यातलं तिथे फक्त आपण वस्त्र बघितलं होतं, बाकी सगळे इथे नवीन आहे. टेक आयदर अ प्लांट स्टॉक ऑर अ टर्मरिक स्टॉक, हरिद्र or a cane stalk म्हणजे शुगर केनचं स्टॉक, अँड thrust it slowly into the esophagus and then draw it out slowly. इसोफेगस मध्ये ते घालायचं. काय काय, एकतर टर्मरिक स्टॉक घेऊ शकता किंवा शुगर केनचा स्टॉक घ्यायचा आहे आणि तो इसोफेगस मध्ये इन्सर्ट करायचा आहे अँड देन ड्रॉ इट स्लोली आउट, परत बाहेर काढायचं आहे. बाय प्रॅक्टिसिंग धिस फ्लेगम, बाईल अँड अदर इम्प्युरिटीज आर एक्सपेल्ड आउट ऑफ द माउथ. हे करून काय होणार आहे, पुन्हा आपण फक्त ट्रिगर करतोय, ऊर्ध्व गती ट्रिगर करतोय, ती फक्त आत इन्सर्ट करायची आणि बाहेर काढायची, मग आपल्याला उलटीची इच्छा होते आणि उलटी होते. किंवा फ्लेगम जो आहे, बाईल जे आहे, एक्सेस पित्त, कफ, या सगळ्या गोष्टी तोंडातनं बाहेर येतात. बेनिफिट बाय धिस दंड धवती, एव्हरी काइंड ऑफ हार्ट डिसीज इज शुअरली क्युअर. हार्ट डिसीज नॉट म्हणजे त्याच्या मिनिंग एक्झॅक्टली हार्ट डिसीज नाही आहे. हार्ट ही पूर्ण सेपरेट काय म्हणतो, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम पूर्ण सेपरेट आहे. डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये ते इन्सर्ट करून हार्ट डिसीजेस नीट नाही होत. इथे त्याला हार्ट डिसीज म्हटलंय, पण हार्ट रिजनमध्ये येणारे डिसीजेस असं म्हणू शकता. कार्डियाक रिजन म्हणतात. चेस्ट जो रिजन आहे ना, तो कार्डियाक रिजन, आणि त्याच्यामध्ये मग इसोफेगस आहे, श्वासनलिका आहे, हे लक्षात ठेवा. डायरेक्ट हार्ट हा अर्थ नाहीये त्याचा. Now, वमनधवती आफ्टर मील, लेट द वाईस प्रॅक्टिशनर ड्रिंक वॉटर फुल अप टू द थ्रोट. आता वमन धवती जी आहे ती आफ्टर मील करायची, हे लक्षात ठेवा. वमन जे आहे ते आफ्टर मील. प्रॅक्टिशनर ड्रिंक वॉटर फुल अप टू द थ्रोट, देन लुकिंग फॉर अ शॉर्ट व्हाईल अपवर्ड्स, लेट हिम वॉमिट इट आउट अगेन. ओके, वर बघायचं आहे आणि इन केस आता याच्यात सांगितलं नाहीये, पण इन केस जर उलटी काढायची इच्छा असेल तर वमनसाठी मधली दोन बोटं जी आहेत ना, इंडेक्स फिंगरच्या बाजूची, म्हणजे मिडल फिंगर आणि रिंग फिंगर जे आहे ते इन्सर्ट करायचे घशामध्ये आणि एकदा वॉमिट काढायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्याप्रमाणे मग बाकीचं पाणी पण सहज बाहेर येतं. ओके, सो बेनिफिट बाय डेली प्रॅक्टिसिंग दिस योगा, डिसऑर्डर्स ऑफ फ्लेगम आर अँड बाईल आर क्युअर्ड. ओके, वमन धवती रेग्युलर प्रॅक्टिस केल्यानंतर बाईल म्हणजे डिसऑर्डर्स ऑफ फ्लेगम अँड बाईल, पित्त आणि कफ यांचे जे आजार आहेत ते निघून जातात. ठीक आहे. भोजनम अंते म्हणजे आफ्टर मील, हे एवढं लक्षात ठेवा. वमन धवती कधी करायची, बिफोर की आफ्टर मील, सो इट इज आफ्टर मील. वस्त्रधवती हे आपण बघितलंय. लेट हिम स्वॅलो स्लोली अ थिन क्लॉथ 4 फिंगर वाईड, देन लेट हिम ड्रॉ इट आउट अगेन. दिस इज कॉल्ड ॲज वस्त्रधवती, जे आपण मगाशी हटमध्ये पाहिली ती. बेनिफिट, दिस क्युअर्स गम्स अँड ॲबडॉमिनल डिसीजेस, फीवर, एनलार्ज स्प्लीन, लेप्रेसी अँड अदर स्किन डिसीजेस अँड डिसऑर्डर्स ऑफ फ्लेगम and bile, and day by day practitioner gets health, strength and cheerfulness. Okay, so digestive tract clean असेल तर, म्हणजे पित्ताचा त्रास असेल त्यांना ते समजू शकतील की पित्ताचा त्रास दिवसभरात सारखा होत असेल तर कसा फील होतं. आणि इन केस अशा काही षटकर्मा करून जर डेली प्रॅक्टिस करून तुम्ही तो कंट्रोलमध्ये आणू शकत असाल तर हाऊ यू विल फील, तो त्रास नसेल तर कसं फील होईल. सो ते सगळं जे आहे ती बेनिफिट्स याच्यामध्ये मिळतात विथ रेग्युलर प्रॅक्टिस. मूल शोधनम चौथं, रेक्टम आपण अंतधवती, दंडधवती, हृदधवती आणि मूलशोधन, चौथा प्रकार धवतीचा. द अपान वायू डझंट फ्लो फ्रीली सो लॉंग ॲज द रेक्टम इजंट प्युरिफाईड. अपान वायू चांगला असेल तर रेक्टम क्लीन असतं, आणि जर रेक्टम हेवी असेल तर अपान वायूला फ्रीली मूव्ह होण्यापासून म्हणजे ऑब्स्ट्रक्शन येतं. देअरफॉर विथ द ग्रेटेस्ट केअर लेट हिम प्रॅक्टिस द प्युरिफिकेशन ऑफ द लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनचं जे प्युरिफिकेशन आहे ते प्रॅक्टिस करायला हेल्प करायची अशा व्यक्तीला. बाय द स्टॉक ऑफ हरिद्र, टर्मरिकचं जो टर्मरिक अख्खं हळकुंड बघितलंय ना, ते हळकुंड, और द मिडल फिंगर ऑफ द रेक्टम शुड बी केअरफुली क्लीन्ड. मिडल फिंगर किंवा टर्मरिकचं जे ते हळकुंड आहे त्याच्यानी रेक्टम जे आहे ते क्लीन करायचं, केअरफुली क्लीन विथ वॉटर अगेन अँड अगेन. ते का सांगितलंय, कारण टर्मरिक हे अँटी इन्फेक्टिव्ह आहे. बघा, टर्मरिकचा गुण अँटी इन्फेक्टिव्ह आहे, आणि इनकेस जर पाईल्स, फिशर सारखे त्रास असतील तर ते टर्मरिकनी, छोटे त्रास जरी असतील तर ते क्लीन होतात जर इन्सर्ट करून त्याला रोटेट केलं तर. ओके, सो द
this thing is done, and benefit, this destroys constipation, indigestion, dyspepsia and increases the gastric fire. तर गॅस्ट्रिक फायर इन्क्रीज होण्यासाठी, इंडायजेशन कमी होण्यासाठी आणि कॉन्स्टिपेशन जाण्यासाठी दिस मूलशोधनम इज व्हेरी हेल्पफुल. ओके, नाउ बस्ती. तिथे बघितले होते आपण फक्त जलबस्ती, इथे स्थलबस्ती पण आहे. द बस्ती इज सेड टू बी ऑफ टू काइंड्स, जलबस्ती वॉटर अँड स्थलबस्ती लँड. जलबस्ती is done in water and स्थलबस्ती is done on land. Entering in water up to the navel region and assuming the posture called as Utkatasana. Utkatasana म्हणजे squat position मध्ये. Let him contract and dilate the sphincter muscle of the anus. This is called as जलबस्ती. हे आपण पाहिलंय. उत्कटासन मध्ये बसायचंय नेवल डीप वॉटर मध्ये आणि ॲनसचे जे स्पिंक्टर आहे ते कॉन्ट्रॅक्ट करायचे, डायलेट करायचे. दिस इज कॉल्ड एज जलबस्ती. मग व्हॉट इज स्थलबस्ती ह्याच्या पुढच्या याच्यात. सो जलबस्तीचे फायदे काय काय आहे. दिस क्युअर्स प्रमेह, युरिनरी डिसऑर्डर्स, उदावर्त, डिसऑर्डर्स ऑफ डायजेशन, क्रूर वायू, डिसऑर्डर ऑफ विंड. The body becomes free from all the diseases and becomes as beautiful as the god, that is Cupid, Kamadeva. सो विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ जलबस्ती हे सगळे फायदे होऊ शकतात. हेही नावं लक्षात ठेवायचे, प्रमेह आणि इन ब्रॅकेट त्याचं मिनिंग. ओके, ही लक्षात ठेवायचे. ओके, हे सगळे पाठांतराचे विषय, तुम्हाला हे सगळं पाठ करायचं, लक्षात ठेवा. अँड द सेकंड वन इज स्थलबस्ती, अज्युमिंग द पोस्चर कॉल्ड एज पश्चिमोत्तानासन. लेट हिम move the intestine slowly downward, then contract and dilate the sphincter muscles of the anus with Ashwini Mudra. So पश्चिमोत्तानासन सारखे आसन करायचं आहे. लेट हिम मूव द इंटेस्टाईन. लेट हिम मूव द इंटेस्टाईन स्लोली डाऊनवर्ड. इंटेस्टाईन हळूहळू खाली प्रेस करायचंय. अँड देन कॉन्ट्रॅक्ट अँड डायलेट द स्पिंक्टर मसल ऑफ ॲनस. ॲनसचे जे दोन स्पिंक्टर आहेत ना, एक इंटरनल एक एक्सटर्नल. एक्सटर्नल स्पिंक्टर जे आहे ते म्हणजे आपल्या व्हॉलंटरी कंट्रोलमध्ये आहे आणि इंटरनल स्पिंक्टर जे आहे ते इनव्हॉलंटरी कंट्रोलमध्ये. सो जे बाहेरचं व्हॉलंटरी कंट्रोलमध्ये आहे ते स्पिंक्टर काय करायचं, कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि डायलेट करायचं विथ अश्विनी मुद्रा. ह्यालाच अश्विनी मुद्रा म्हणतात. ओके, ॲज्युमिंग द पोस्चर कॉल्ड पश्चिमोत्तानासन. तानासन सारखं पोस्चर अज्युम करायचंय, तेच करायचं असं नाहीये. आपण ही मुद्रा ना याच्यामध्ये पण करू शकतो, सर्वांगासन. आता अज्युम करा, सर्वांगासन सगळ्यांना माहिती, डोकं खाली आणि पाय वरती. सो त्या सर्वांगासन मध्येच दोन्ही पायांची हे पद्मासन घालायचं दोन्ही पायांचं, आणि दोन्ही म्हणजे पद्मासन घातल्यानंतर जी ती मांड्यांची घडी आहे ती डोक्यापाशी आणायची, डोक्याच्या जवळ, आणि त्यात अश्विनी मुद्रा करायची. ओके, अश्विनी मुद्रा म्हणजे ॲनस जे आहे कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि डायलेट करायचं, कॉन्ट्रॅक्ट करायचं डायलेट करायचं. सो ती पण झाली. म्हणजे त्याच्यामध्ये काय, पश्चिमोत्तानासन सारखं दोन जे पार्ट्स आहेत, पाय आणि पोट, याच्यातला डिस्टन्स कमी पाहिजे, किंवा थाईज आणि पोटातलं डिस्टन्स कमी करायचं, त्याला अज्युमिंग पश्चिमोत्तानासन असं म्हणतात. So by this practice of yoga, constipation never occur and it increases the gastric fire, cures flatulence. Flatulence is gases. ओके, थांबूयात आय गेस, कारण हे संपणार नाहीये. 5 मिनिटात संपेल, पण 5-10 मिनिटं लागतील, पण ते आपण उद्या करूयात, काही नको करूयात. ओके, आता काही डाऊट्स?